Bless the Lord. Bless the Lord. Bless the Lord. Bless the Lord. Thank you, Jesus. Thank you, Jesus. Thank you, Jesus. Thank you, Jesus. Bless your wonderful, loving name. Bless the Lord. Amen. करते हैं तेरी हम स्तुति, हृदय की गहराइयों से। करते हैं तेरी हम स्तुति, हृदय की गहराइयों से। यीशु तू ही है, तू ही है हमारा प्रभु। यीशु तू ही है, तू ही है हमारा प्रभु। महिमा हो तेरी, महिमा हो तेरी, महिमा हो तेरी, महिमा हो तेरी। आत्मा और सच्चाई से तेरी आराधना करे। आत्मा और सच्चाई से तेरी आराधना करे। ऊंचा और ऊंचा, सबसे ऊंचा रहे तेरा नाम। ऊंचा और ऊंचा, सबसे ऊंचा रहे तेरा नाम। महिमा हो तेरी, महिमा हो तेरी, महिमा हो तेरी, महिमा हो तेरी। करते हैं तेरी हम स्तुति, हृदय की गहराइयों से। करते हैं तेरी हम स्तुति, हृदय की गहराइयों से। यीशु तू ही है, तू ही है हमारा प्रभु। यीशु तू ही है, तू ही है हमारा प्रभु। महिमा हो तेरी, महिमा हो तेरी, महिमा हो तेरी, महिमा हो तेरी। आत्मा और सच्चाई से तेरी आराधना करे। आत्मा और सच्चाई से तेरी आराधना करे। ऊंचा ऊंचा, सबसे ऊंचा रहे तेरा नाम। ऊंचा और ऊंचा, सबसे ऊंचा रहे तेरा नाम। महिमा हो तेरी, महिमा हो तेरी, महिमा हो तेरी, महिमा हो तेरी। Thank you, Jesus. Bless the Lord. Bless the Lord. Bless the Lord. Bless the Lord. Thank you, Jesus.
थँक्यू माय लॉर्ड, थँक्यू माय लॉर्ड. धन्यवाद असो परमेश्वर पित्या. गौरव गौरव आणि गौरव असो तुझ्या पवित्र नामाला. तो आमचा देव, आमचा आश्रय, तो आमचा दुर्ग, आमचा खडक, आमची ढाल, आमचं कवच, आमचा आधार, आमचं ताण आणि शृंग. अब्राहाम, इसाक व याकोब यांचा जिवंत देव, इस्रायल लोकांचा देव आणि आम्हा विदेशी लोकांचा देव तूच आहेस परमेश्वरा. तुझ्या पवित्र नामाला मी धन्यवाद देतो परमेश्वर पित्या. तुझं नाम आम्ही उंचावतो परमेश्वरा. तुझ्या समोर येण्यापूर्वी आमच्या सर्व अपराधांची तो आम्हाला क्षमा कर. आमच्या सर्व पातकांची तो आम्हाला क्षमा कर. हे प्रभू, आमची हर एक चूक तू आमची क्षमा कर माझ्या प्रिय बाप्पा. आणि तुझ्या समोर येण्यास तू आम्हाला पात्र कर. कारण तू परमेश्वरा परम पवित्र असा तू देव आहेस परमेश्वरा. तुझ्या समोर तू आम्हाला पात्र कर. तू महान देव आहेस परमेश्वरा. सृष्टीचा राजा तूच आहेस परमेश्वरा. आम्हा मानवांचा निर्माण करता तूच आहेस. आणि या शेवटल्या दिवसांमध्ये परमेश्वरा जी आम्हावर तू आपली कृपा दृष्टी केली आणि या जगातून तू आम्हाला वेगळं केलंस परमेश्वरा आणि आम्हाला ख्रिस्ताच्या शरीरामध्ये आणलंस, याबद्दल तुझे आभार मानतो. तुझ्या सत्यामध्ये आणलंस, मी तुझे आभार मानतो. हे प्रभू, आमच्या हर एक चुकीची, मूर्खपणाची, निष्काळजीपणाची, हलगर्जीपणाची तू आम्हाला दयेने कृपेने क्षमा कर. हे प्रभू राजा, खरोखर तुझ्या समोर पुन्हा एकदा येत असताना तुझ्या उपस्थितीमध्ये तू आम्हाला आणलंस म्हणून मी तुझे आभार मानतो. तुझ्या उपस्थितीमध्ये असताना परमेश्वर आम्ही प्रार्थना करतो, तू दरवेळेस आम्हाला सहाय्य झालेला आहेस, आजही आम्हाला सहाय्य हो. हे प्रभू, तुझं वचन ऐक, प्रार्थना जे करीत आहेत आणि जे तुझं वचन ऐकणार आहेत प्रत्येकाच्या अंतकरणाला स्पर्श कर परमेश्वरा. येशूच्या नामामध्ये परमेश्वरा प्रत्येकाच्या अंतकरणाला स्पर्श कर परमेश्वरा या क्षणाला. आणि त्यांचं अंतकरण उघड परमेश्वरा. यासाठी तुझ्या वचनांचं प्रभावशाली आणि अद्भुत असं कार्य त्यांच्या अंतकरणात व्हावं. हे प्रभू, त्यांचे समजबुद्धीचे द्वार तू खोल, म्हणजे तुझी वचने त्यांना समजतील. हे प्रभू, त्यांच्या अंतकरणाला स्पर्श कर परमेश्वरा. त्यांचे आध्यात्मिक कान उघड, म्हणजे ते तुझी स्वर्गीय वाणी जी तुझ्या वचनामध्ये लपलेली बाप्पा ते ऐकतील. त्याचप्रमाणे त्यांचे आध्यात्मिक नेत्र उघड, म्हणजे ते तुझ्या शास्त्रातला अद्भुत प्रकाश पाहतील. हे प्रभू, त्यांचे ज्ञानचक्षु प्रकाशित कर, त्यांचे अंतचक्षु प्रकाशित कर, त्यांच्यावर तू आपली कृपा दृष्टी कर, अशी विनंती मी तुला करतो. हे प्रभू, सर्व गोष्टींचा तू ताबा घे. दरवेळेस तुम्हाला सहाय्य होत आलास. माझ्या अशक्तपणामध्ये तूच माझा नेहमी नेहमी प्रभू ताकद बनलेला आहे. तूच माझी शक्ती बनलेला आहेस. धन्य तुझं नाम. आज पुन्हा एकदा मी स्वतःला तुझ्या हातामध्ये सुपूर्द करतो. माझ्या जिभेला स्पर्श कर, ओठांना वेदीवरचा इंगळ लाव, माझ्या मुखात तू आपले शब्द घाल. तुझा अनॉइंटिंग, तुझा अभिषेक तू मजवत ठेव, अशी विनंती मी तुला करतो. येथून पुढचा वेळ तुझ्या स्वाधीन बाप्पा. तो आम्हा सर्वांशी बाप्पा तुझ्या इच्छेनुसार बोल. आमचा जीव, शरीर व आत्मा तुझ्या स्वाधीन घे. धन्यता नार प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रिय आणि गोड नात मागतो, म्हणून तू ऐक. आमेन, आमेन, आमेन. नीतिसूत्र 16:20. जो वचनाकडे लक्ष पुरवतो त्याचे कल्याण होते. आमेन. नीतिसूत्र 16:20. जो वचनाकडे लक्ष पुरवतो त्याचे कल्याण होते. आमेन. देवाच्या नावाला धन्यवाद देतो आजच्या संध्याकाळच्या समयाबद्दल. जो समय परमेश्वराने आपल्या आयुष्याला जोडला आणि आपल्याला त्याच्या उपस्थितीमध्ये परमेश्वराने आणलं, याबद्दल देवाच्या नावाला मी सर्व गौरव देतो. आणि मी तुम्हा सर्वांचं गॉस्पेल असेंब्ली चर्च भिंगार च्या वतीने स्वागत करतो ख्रिस्त येशूमध्ये. लोकल मंडळीतले, स्थानिक मंडळीतले सर्व संतगण आणि आपले सर्व इतर भाऊ आणि बहीण जे ऑनलाईन व्हर्च्युअल सर्व्हिसमध्ये आज हजर आहेत, त्या तुम्हा सर्वांचं ख्रिस्त येशूमध्ये मी स्वागत करतो. देवाच्या नावाला धन्यवाद देऊया आजच्या संध्याकाळच्या समयाबद्दल, जो परमेश्वरने आपल्याला दिला त्याच्या समोर येण्यासाठी. ज्यावेळेस आपण जरी आता चर्च नाही आहे आणि निश्चितच आपण खूप सर्वजण मिस करतो चर्च, एकत्र सहभागिता आपल्याला सध्या मिळत नाही, तरी पण देवाच्या नावाला धन्यवाद देऊया. कमीत कमी ऑनलाईन व्हर्च्युअल सर्व्हिसच्या मदतीने का व्हायना आपल्यापर्यंत देवाचं वचन
परमेश्वर पाठवतो, त्याच्या सेवकाचा वापर करून घेतो आणि आपल्यापर्यंत त्याचं वचन, जे मौल्यवान असं वचन आहे, ते आपल्यापर्यंत पाठवतो. याबद्दल निश्चितच देवाला गौरव दिला पाहिजे. अजूनही देवाची दया तुमच्यावर माझ्यावर आहे असं मी म्हणेल. म्हणूनच आपण सर्वजण सुरक्षित आहोत, आजही सुरक्षित आहोत. आणि एवढंच नव्हे, देवाने आपल्याला केवळ सुरक्षितच ठेवलं नाही, तर त्याच्या वचनांचा मान तो आपल्याला वेळोवेळी पुरवतो आणि आजही तो पुरवत आहे. याबद्दल देवाच्या नावाला धन्यवाद देतो. नुकतंच आपण खूप मोठ्या श्रेणीमधून बाहेर पडलो. मागची मीटिंग ही जवळजवळ टोटल अशा 9 मीटिंग्स आपण घेतल्या आणि 1981चा ब्रदर लॉईड गुडविन यांचा मेसेज आपण ऐकला आणि माझा विश्वास आहे तुम्ही सर्वजण आशीर्वादित झाला असताल त्या संदेशाच्या द्वारा आणि मीही स्वतः आशीर्वादित झालो. आणि खरोखर बऱ्याचशा गोष्टी आपल्याला कळाल्या त्या संदेशाच्या द्वारा. देवाने आपले नेत्र उघडले, आपल्या चुका आपल्याला दाखवल्या, आपले दोष आपल्या पदरी देवाने घातले आणि निश्चितच माझा विश्वास आहे की तुम्हा सर्वांना त्या संदेशाचा लाभ झाला असेल. परमेश्वरने आजपर्यंत आपल्याला सोडलं नाही आणि उत्तम अशा मान्याने तो आपल्याला भरवतो. याबद्दल सर्व गौरव मी देवाला देतो. देवाच्या कृपेबद्दल मी देवाला धन्यवाद देतो. आज पुन्हा एकदा आपण त्याच्या समोर आलेलो आहोत. निश्चितच परमेश्वर दरवेळेस आपल्याशी त्याच्या वचनांच्या द्वारा बोलतो. जर आपल्याला कोणाला परमेश्वराकडून मार्गदर्शनाची गरज आहे तर परमेश्वर स्वतः येऊन तुमच्याशी बोलणार नाही. तो स्वतः येऊन तुमच्याशी बोलणार नाही, तुम्हाला प्रकट होणार नाही, तो तुमच्याशी लगेच बोलणार नाही. परमेश्वराने आपल्या संगती बोलण्यासाठी तेवढी पात्रताही असावी लागते. परंतु देवानं त्याचे मनुष्य या भूतलावर नेमलेले आहेत, त्याचे सेवक या भूतलावर नेमलेले आहेत, जे देवाचं मुख म्हणतात आणि देवाच्या वतीनं ते तुमच्याशी बोलतात. परमेश्वर त्याच्या सेवकांच्या मुखाचा वापर करतो, त्यांच्यातल्या पवित्र आत्म्याचा वापर करतो आणि तो तुमच्याशी बोलतो. आणि आजही परमेश्वर त्याच्या लोकांमध्ये कार्य करीत आहे, त्याच्या लोकांमध्ये कार्य करीत आहे. तो त्याचं वचन तो पाठवित आहे आणि आपल्याला तो त्याचं वचन पाठवतो. मला असं वाटतं एक शास्त्र वचन असं सांगतं, स्तोत्र संहिता मध्ये बघूया, जे मला पाहिजे वचन, शास्त्रवचन असं सांगतं की तो त्याचे वचन पाठवून त्यांना बरं करतो. ही सेंडेथ हिज वर्ड अँड ही हीलeth them. तो त्याचं वचन पाठवून त्यांना बरं करतो. मला असं वाटतं स्तोत्र संहिता 89 मध्ये वगैरे आहे का, की तो त्याचं वचन पाठवून त्यास बरं करतो. He sendeth his word and he healeth them. तो त्याचं वचन पाठवून त्यांना बरं करतो. का स्तोत्र संहिता 119 मध्ये आहे, कशामध्ये, परंतु वचन असं सांगतं की तो आपलं वचन पाठवून त्यांना बरं करतो. He sendeth his word and he healeth them. आहे ते वचन कुठंतरी, मला आता इतक्या स्ट्राईक झालं. तो आपले वचन पाठवून त्यास बरे करतो. हरकत नाही, तो त्याचे वचन पाठवितो आणि आपल्याला बरं करतो. कोणत्या आरोग्याविषयी बोललेला आहे? तो आपले वचन पाठवतो आणि आपल्याला बरे करतो. ते आहे तुमचं आत्मिक आरोग्य. या ठिकाणी मला सापडलं स्तोत्र संहिता 107, स्तोत्र संहिता 107 आणि 20 वचन 20 वचन सांगतं की तो आपला संदेश पाठवून त्यास बरे करीतो. तो आपला संदेश पाठवून त्यास बरे करीतो, नाशापासून त्यांचा बचाव करतो. कित्येक वेळेस देवाचे लेकरं त्या मार्गावर असतात की जिथे त्यांचा नाश होईल, ते देवापासून दूर गेलेले असतात. स्तोत्र संहिता 107 20. येस, आय गॉट इट ब्रदर. मला ते सापडलं वचन. स्तोत्र संहिता 107 आणि 20 वचन सांगतं की तो आपला संदेश पाठवून त्यास बरे करीतो.
कुठलं आरोग्य आरोग्याविषयी या वचनामध्ये लिहिलेलं आहे ते आहे आत्मिक आरोग्य. ते स्पिरिच्युअल आरोग्य आहे तुमचं. आणि निश्चितच प्रत्येक देवाच्या लेकराला स्पिरिच्युअल आरोग्याची गरज आहे. बाहेरचे लोक, जगातले लोक हे शारीरिक आरोग्यासाठी झटतात, पण देवाच्या लेकरांनी आत्मिक आरोग्यासाठी झटलं पाहिजे. आपला जास्त भर आत्मिक आरोग्यावर पाहिजे. शारीरिक आरोग्य हे टेम्पररी असतं, हे तात्पुरतं असतं. काही काळपुरतं तुम्हाला ते आरोग्य मिळेल, परंतु मरण हे अटळ आहे. परंतु आत्मिक जर आरोग्य मिळेल तर उलट तुमच्यावरचं मरण हे नाहीसं होईल. डेथ विल बी डिस्ट्रॉयड. तुमच्यावरचं जे अनंतकालिक मरण आहे ते नाहीसं होईल जर आपल्याला आत्मिक आरोग्य मिळालं तर. जर शारीरिक आरोग्य पाहिजे असेल तुम्हाला तर ते टेम्पररी आहे, तात्पुरतं आहे आणि हे जास्त काळ टिकणार नाही. परंतु अनंतकालिक मरणामध्ये मनुष्य जाईल जर आत्म्याला तो गमावला तर. आणि परंतु आपल्याला आत्मिक आरोग्य पाहिजे. ही सेंडeth हिज वर्ड अँड healeth them. अर्थात तो आपला संदेश पाठवून त्यास बरे करतो आणि नाशापासून त्यांचा बचाव करतो. कित्येक वेळेस आपल्याला समजून येत नाही की पुढं नाश असतो, आपल्याला तो दिसत नाही, परंतु सेनाधीश परमेश्वराला सर्व काही दिसतं. आपल्या पुढं कुठला नाश वाढून ठेवलेला आपल्याला कळत नाही, परंतु देव कित्येक वेळेस त्याचा संदेश आपल्यासाठी पाठवतो. कित्येक वेळेस परिस्थिती येते, तुम्हाला माहित नाही उद्या काय आपल्या जीवनामध्ये घडणार आहे, म्हणूनच देव आता सध्या संदेश पाठवतो. आतापर्यंत जे त्यांनी संदेश पाठवलेले आहेत यासाठी आपण वेळीच स्वतःचा बचाव करून घ्यावा, वेळीच स्वतःला सावरावं अशी परमेश्वराची इच्छा आहे. म्हणूनच मग देव वेळोवेळी त्याच्या मनुष्याच्या मुखाचा वापर करून आपल्याशी बोलतो. पवित्र आत्म्याची प्रेरणा त्यामध्ये असते. निश्चितच देवाच्या मनुष्याने अभ्यास केला पाहिजे. ब्र गुडविन त्यांच्या कॅसेटमध्ये म्हणतात, लॉईड गुडविन ज्यावेळेस मी म्हणतो तर लॉईड गुडविन असं म्हणतात, अ मॅन दॅट इज लिमिटेड इन हिज व्होकॅब्युलरी इज लाईक अ कारपेंटर दॅट डझंट हॅव टू मच टूल्स. मी पुन्हा विधान करतो, अ मॅन दॅट इज लिमिटेड इन हिज व्होकॅब्युलरी इज लाईक अ कारपेंटर दॅट डझंट हॅव टू मच टूल्स. अर्थात जो मनुष्य त्याच्या शब्दसंग्रहामध्ये आणि अभ्यासामध्ये कमी आहे, जो मनुष्य त्याच्या शब्दसंग्रहामध्ये आणि शब्द भांडारामध्ये कमी आहे, तो त्या सुतारासारखा आहे की जो सुताराचं काम करायला निघाला खरा, परंतु त्याच्याकडं पुरेसे साहित्य नाही, पुरेसे हत्यारं नाहीत. त्याच्या टूल बॉक्समध्ये, त्याच्या साहित्याच्या बॉक्समध्ये, पेटीमध्ये पुरेसे हत्यारं नाहीत. आणि पुरेसे हत्यारं जर नाहीत तर तो कुशल रीतीने आणि यशस्वी रीतीने काम करू शकणार नाही. म्हणून देवाचा मनुष्य जो असतो, गुडी म्हणतात की देवाच्या मनुष्याने हजारो तास, शेकडो तास बायबलमध्ये घातले पाहिजे, शेकडो तास खर्च करून अभ्यास केला पाहिजे. आणि अभ्यासाशिवाय काहीच नाही. अभ्यास आपल्याला करायलाच पाहिजे. त्या प्रत्येक देवाच्या मनुष्याने अभ्यास करायलाच पाहिजे. शास्त्रवचन स्वतः पाऊल बोलतो या ठिकाणी पहिले तिमोथी, विदाउट स्टडी नो वन कॅन गो फॉरवर्ड. जर अभ्यास नाही, निश्चित पवित्र आत्म्याची प्रेरणा पाहिजे. आणि मी तुम्हाला निश्चित सांगतो, ज्याचा अभ्यास नाही त्याला पवित्र आत्म्याची प्रेरणा मिळणार नाही. परंतु पवित्र आत्म्याची प्रेरणा त्यालाच मिळते ज्याचा अभ्यास आहे. परमेश्वर त्याला मदत करतो. आणि या ठिकाणी वचन सांगतं, तिमोथ्याचं पत्र, पहिले तिमोथी याचा 4था अध्याय, पहिले तिमोथी 4था अध्याय 15 आणि 16 वचन सांगतं की तुझी प्रगती सर्वांस दिसून यावी म्हणून तू या गोष्टींचा अभ्यास ठेव. दॅट दाय प्रॉफिटिंग मे अपिअर टू ऑल. तुझी प्रगती सर्वांस दिसून यावी म्हणून तू या गोष्टींचा अभ्यास कर. तिमोथ्याला स्किलफुल होण्यासाठी, तिमोथ्याला यशस्वी होण्यासाठी त्याच्या मिनिस्ट्रीमध्ये त्याला अभ्यास करावा लागला. पाऊलाने शिकवलेलं सगळं काय टीचिंग त्याला आत्मसात करावं लागलं. ते शब्द भांडार त्याला आत्मसात करावं लागलं जे त्याला त्याच्या प्रेषिताकडून मिळालं. आणि वचन सांगतं, यातच घडून जा. आपणाकडे व आपल्या शिक्षणाकडे नीट लक्ष ठेव, त्यातच टिकून राहा, कारण असे केल्याने तू स्वतःचे व तुझ्या ऐकणाऱ्यांचेही तारण करशील. तिमोथ्याकडे जे शिक्षण होतं ते कुणी दिलं होतं? ते प्रेषित पाऊलाने दिलं होतं. माझ्याकडे जे शिक्षण आहे ते कुणी दिलं? वेल, माझ्या पास्टरांनी दिलं. आणि प्लस
पास्टर पवारांनीही मला दिलं, त्यांनी बाळकडू पाजलं. ख्रिस्तामध्ये 10,000 गुरु असले तरी बाप पुष्कळ नाहीत. पाऊल म्हणतो की मी तर तुम्हाला ख्रिस्त येशूमध्ये पवित्र आत्म्याच्या ख्रिस्त येशूमध्ये सत्य सुवार्तेच्या द्वारा जन्म दिलेला आहे. निश्चित फार मोलाचं असं मार्गदर्शन लॉईड गुडविन यांच्या संदेशांमधून मला आजपर्यंत झालं. मी लहानपणापासून या गोष्टींमध्ये त्यांच्या कॅसेट्स ऐकत आलो, त्यांचे संदेश ऐकत आलो आणि सगळं ज्ञानाचं भांडार पण मिळवत आलो. निश्चित हे स्वतःच्या तारणासाठी आहे. मी माझ्याकडे किती ज्ञान आहे हे तुम्हाला दाखवण्यासाठी नाही किंवा कोणाला दाखवण्यासाठी नाही. निश्चित अभ्यास केला पाहिजे. विदाउट स्टडी कुठलाही मिनिस्टर पुढे जाऊ शकत नाही. विदाउट स्टडी केला पाहिजे, अभ्यास केला पाहिजे. कारण अभ्यास करणाऱ्यालाच परमेश्वर मदत करतो. अभ्यास करणं गरजेचं आहे. आणि म्हणून मग पाऊल तिमोथेला म्हणतो तू या गोष्टींचा अभ्यास ठेव. लॉर्ड गुडविन त्यांच्या संदेशामध्ये म्हणतात की अ मिनिस्टर मस्ट स्पेंड hundreds of hours, thousands of hours studying his Bible. अनेक तास त्यांनी घातले पाहिजेत अभ्यास करत, बायबलच्या वचनांचा, संदेशांचा अभ्यास करत. त्याच वेळेस ज्यावेळेस मुख उघडतो परमेश्वर त्याला सहाय्य होतो. पहा, म्हणूनच मग आपल्याला सर्व काही परमेश्वर पुरवत आहे. निश्चित पवित्र आत्म्याची प्रेरणा ही अत्यंत गरजेची आहे. सगळं काय अभ्यासावर चालत नाही. पवित्र आत्म्याची प्रेरणा पाहिजे. पवित्र आत्म्याची प्रेरणा नाही तर मी नीट तुम्हाला बोलू शकत नाही, तुम्हाला शिकवू शकत नाही. पवित्र आत्म्याची प्रेरणा पाहिजे, इंटरनल इन्स्पिरेशन पाहिजे त्यामागं. आणि माझ्या अंतकरणावर कार्य झालं पाहिजे, देवाच्या मनुष्याच्या अंतकरणावर कार्य झालं पाहिजे. त्याच वेळी देवाचा मनुष्य त्याचे शब्द तो तुमच्या समोर सादर करू शकतो. आणि म्हणूनच मग परमेश्वराने आपल्याला जी मिनिस्ट्री दिलेली आहे ती उत्तम आहे. आणि आपल्याला जर पुढे जायचं असेल, यशस्वी व्हायचं असेल तर निश्चित देवाच्या मनुष्याने तर निश्चित अभ्यास करायलाच पाहिजे देवाच्या वचनांचा. पण सर्वांनी, देवाच्या लेकरांनी या गोष्टींचा अभ्यास केला पाहिजे. देवाच्या वचनांमध्ये मुळावलेलं बनलं पाहिजे. जोपर्यंत तुम्ही मुळावलेलं बनत नाही तोपर्यंत तुम्ही स्ट्रॉंग होणार नाही. तुमचा पाया कधीही ढासळू शकतो जर तुम्ही मुळावलेले नाही, जर वचनामध्ये मुळावलेले नाही तर. पहा, आज विश्वास का टिकून आहेत आजपर्यंत? कारण का वचनाचा पाया चांगला पक्का होता. वचनाचा पाया हा भक्कम होता, म्हणून आजही टिकून आहेत. आजही टिकून आहेत. आणि ही सगळ्यात मोठी गोष्ट, माझं यशस्वीपणा नाही किंवा माझं ते कौशल्य नाही, तर ही सर्वात मोठी गोष्ट जी मी तुम्हाला आज सांगू इच्छितो ती आहे देवाची माझ्यावरची दया. देवाच्या कृपेशिवाय मी काहीच करू शकत नाही. पाऊल म्हणतो की मी जो काही आहे देवाच्या कृपेमुळं आहे. मी जो काही आहे देवाच्या कृपेमुळं आहे. बरं, विश्वास जे काही आहे देवाच्या कृपेमुळे. मी फार कुशल नाही, मी कधीच माझ्या मार्गामध्ये नाश पावलो असतो, परंतु देवाची कृपा की देवाने उचलून धरलं. देव राखून ठेवतो, देव कृपा पुरवतो. पावलाला तो म्हटला माझी कृपा तुला पुरेशी आहे. आणि कृपेशिवाय आपल्यापैकी एकही पुढे जाऊ शकत नाही. आपल्यापैकी प्रत्येकाला देवाच्या कृपेची गरज आहे. प्रत्येकाला, तुम्हाला पण देवाच्या कृपेची गरज आहे आणि मला देखील देवाच्या कृपेची गरज आहे. आपल्यापैकी प्रत्येकाला देवाच्या कृपेची गरज आहे. तरच आपण प्रत्येक गोष्टीवर विजय मिळवू शकतो, तरच आपण सैतानावर विजय मिळवू शकतो, तरच आपण सैतान आणि जग आणि आपला देह स्वभाव यावर विजय मिळवू शकतो. त्यासाठी देवाच्या कृपेची अत्यंत मोठी आवश्यकता आहे. कृपाविरहित जीवन हे भटकत जाणारे जीवन आहे. ज्या व्यक्तीवर देवाची कृपा नाही तो भटकत जातो, तो कठीण होत जातो, त्याचा अंतर्याम कठीण होत जातं, तो प्रभूपासून दूर जातो, त्याच्या अंतःकरणाला स्पर्श होत नाही आणि त्याच्यामध्ये तारण निर्मिती होत नाही. म्हणून आपण नेहमी देवाला, देवाच्या कृपेसाठी प्रार्थना केली पाहिजे की परमेश्वरा तुझी कृपा मला सदोदित पुरव, तुझी कृपा माझ्यावर सदोदित असू दे. आणि मग आज मला थोडंसं वेगळ्या विषयावर मला बोलायचं होतं. पहा, मला तुमच्याशी बोलायचं होतं देवा आपल्या तयारीविषयी. पहा, आपल्या सर्वांची इच्छा आहे की देवाच्या राज्यात जावं, देवाच्या राज्यात जावं अशी आपली इच्छा आहे. परंतु हेही निर्विवाद सत्य आहे की जोपर्यंत आपली तयारी होत नाही आपण देवाच्या राज्यात जात नाही. आणि मी आता प्रार्थना करत असताना, गीत गात असताना विचार करत होतो की आपल्याला किती तयारीची आवश्यकता आहे देवाच्या राज्यात जाण्यासाठी. केवळ ख्रिस्ताच्या शरीरामध्ये आहोत आणि
आपण सत्य स्वीकारलेलं आहे आणि आपल्याला पवित्र आत्मा कदाचित मिळालेला आहे आणि आपण अजूनही ख्रिस्ताच्या शरीरामध्ये आहोत, सत्यामध्ये आहोत, म्हणजे याचा अर्थ असा का की आपण देवाच्या राज्यात जाऊ? पहा, तेवढंच पुरेसं आहे काय? तर निश्चितच नाही. तर आपल्यामध्ये वाढ झाली पाहिजे, आपल्यामध्ये दिवसेंदिवस उन्नती झाली पाहिजे. वी मस्ट ग्रो इन द लॉर्ड. आपण दिवसेंदिवस उन्नतीच्या मार्गाने धावलं पाहिजे. आपलं जीवन वाढत्या आज्ञाधारकतेमध्ये वाढलं पाहिजे, वाढत्या आज्ञाधारकतेमध्ये वाढलं पाहिजे. इन्क्रीजिंग ओबिडियन्स म्हणजे काय? वाढता आज्ञाधारकपणा आपल्यामध्ये उतरला पाहिजे. नुकतंच सुंदर अशा श्रेणीमधून आपण बाहेर पडलो. आज्ञा पाळनाचे सुपरिणाम म्हणजे आज्ञापालन केल्यामुळं चांगले परिणाम जे आपल्या जीवनात होतात ते कोणते? आणि ते आहेत आशीर्वाद भरभराट. नुकत्याच मोठ्या श्रेणीमधून गेलो आणि देवाने प्रत्येक मीटिंग आपल्यासाठी आशीर्वाद केली. खूप सुंदर मेसेजेस आहेत आणि आपण कुठं लॉक झालेलो आहोत आपल्या जीवनामध्ये ते आपल्याला समजतं. आणि परमेश्वराने आपल्याला ती किल्ली दिलेली आहे. परंतु देवाची अशी इच्छा आहे की आपण पुढं जावं. सगळ्यात महत्वाची गोष्ट, आपण ख्रिश्चन फक्त बनता कामा नये, तर आपण शिष्य बनला पाहिजे. सगळ्यात महत्वाची गोष्ट. ख्रिश्चन फक्त आहे म्हणून देवाच्या राज्यात जाणार नाही, तर शिष्य जर बनला एखादा व्यक्ती तर तो देवाच्या राज्यात जाईल. ज्यावेळेस ख्रिस्ताने 12 प्रेषितांना निवडलं आणि ते शिष्य बनले, आणि ज्यावेळेस ख्रिस्तानं मी शिष्यपणाविषयी आज तुम्हाला बोलणार आहे. या ठिकाणी ख्रिस्ताने ज्यावेळेस शेवटची आज्ञा दिली, काही वचनं आपण बघूया. आणि निश्चित परमेश्वर दरवेळेस जसं मदत करतो तसं आजही आपल्याला मदत करील असा विश्वास आहे. मत्तई ख्रिस्टवर्तमान याचा 28वा अध्याय 19व वचन. मत्तई ख्रिस्टवर्तमान 28वा अध्याय 19व वचन. तुम्ही स्वतः ब्रदर्स अँड सिस्टर्स वचनाला आड कधी होऊ नका, वचनाच्या मागे कधी लपू नका, वचनाला सामोरे जा. वचनाला आड कोण येतो? आड येणं म्हणजे वचनाच्या मागे कोण लपतो माहिती का? जो चुकीचा आहे, ज्याच्या अंतःकरणामध्ये फॉल्ट आहे, ज्याच्या जीवनात फॉल्ट आहे, तो वचनाच्या मागे लपतो. आणि जो स्वतःची सुधारणूक करू इच्छितो आणि ज्याला समजतं हा माझा फॉल्ट आहे आणि मोठ्या नम्रतेने तो स्वीकारतो, तो त्याचा सामना करतो. वचनाचा सामना करा ब्रदर्स अँड सिस्टर्स. विश्वासने मागेही विधान केलं होतं, आजही विधान करतील की वचनाला सामोरे जा, वचनाला सामना करा, वचनाचा सामना करा. कारण का तोपर्यंत तुमच्या जीवनात वचनाचं कार्य होणार नाही जोपर्यंत तुम्ही त्याचा सामना करणं. माझ्या म्हणण्याचा अर्थ असा, वचनाला फेस करा. मला सांगायचं काय की ज्यावेळेस आपल्या विरोधात एखादं वचन येतं त्यावेळेस आपल्याला असं वाटतं की हे वचन मला आवडत नाही, हे माझ्यासाठीच आहे, आणि मग आपण त्या वचनाच्या मागे लपतो. आपण स्वतःचीच समजूत घालतो की हे वचन माझ्यासाठी नाही. की ऍक्च्युली मन हे खोटं बोलत नाही, प्रत्येकाचं मन हे साक्ष देतं. जरी आपण इतरांना बोलून दाखवलं नाही तरी आपलं मन आपल्याला साक्ष देतं की हे वचन माझ्यासाठीच आहे, हे वचन माझ्यासाठीच आहे. पण मला माहित नाही का, कारण का आपल्यामधला जो दुरात्मा आहे तो आपल्याला वर येऊन देत नाही आणि आपल्याला ते स्वीकारून देत नाही आणि आपल्यामध्ये दुरुस्ती होऊन देत नाही. की भावना मी असं त्याच्या पुढे जाऊन म्हणेल की कदाचित आपल्यावर देवाची कृपा नाही म्हणून आपण वचनाला आड येतो. आदम हवाने ज्यावेळेस फळ खाल्लं, चूक केली, पाप केलं, त्यावेळेस ते लपले, ते झाडामागे लपले. कारण का लपले? का लपले? कारण का त्यांनी चूक केली होती, त्यांच्यामध्ये पाप होतं, त्यांचं पाप त्यांना दिसलं. ज्यावेळेस व्यक्तीला संदेशामधून पाप दिसतं, स्वतःची चूक दिसली, त्यावेळेस जसे आदम आणि हवा झाडामागे लपले तसे लोक वचनामागे लपतात. ते आदम आणि हवानी परमेश्वराचा सामना केला नाही, परमेश्वराला ते फेस करू शकले नाही, परमेश्वराला ते तोंड देऊ शकले नाही आणि परिणाम ते झाडामागे लपले, स्वतःची नग्नता त्यांनी झाकली. आणि तसंच ज्यावेळेस पापामुळं किंवा चुकीमुळं आपल्यामध्ये नग्नता आहे, ती आध्यात्मिक नग्नतेविषयी मी बोलतो, त्यावेळेस ही नग्नता ज्यावेळेस परमेश्वर त्याचं वचन पाठवतो आणि त्याची वचनं आपण त्याच्या समोर येतो, वचनाला फेस करू शकत नाही आपण, म्हणून लगेच वचनामागं लपतो आणि आपण स्वतःचं समाधान करून घेतो की हे वचन माझ्यासाठी नाही.
पण प्रॉब्लेम काय होतो की परिणाम, सगळ्यात मोठा दुष्परिणाम आपल्यावर असा होतो की ते वचन परमेश्वराने पाठवलेलं असतं आपल्यावर कार्य करण्यासाठी. इतक्यात आपण स्तोत्रसंहिता 107 अध्याय आणि 20 वचन वाचलं की तो संदेश पाठवून त्यांना बरं करतो. आणि जर मग देवाने संदेश आणि वचन पाठवलं तुमच्यासाठी खास, कारण तुम्ही परिपूर्ण नाही, तुम्ही पूर्ण नाही, म्हणून आणि देवाला माहिती आहे, एखाद्या आपल्या भावाला किंवा बहिणीला जरी माहिती नसलं की तुम्ही एखाद्या गोष्टीमध्ये चुकीचे आहात आणि तुम्ही परिपूर्ण नाही, परंतु परमेश्वराला सगळं काय माहिती आहे तुम्ही कशामध्ये अपूर्ण आहात. म्हणून परमेश्वर त्याच्या मनुष्याच्या मुखाचा वापर करून, पवित्र आत्म्याचा वापर करून संदेश पाठवतो. आणि संदेश जर पाठवला आणि त्याने तुम्ही जर स्वीकारला तर तुम्ही बरे होताल. तुम्ही जर लपला संदेशाच्या माग, ब्रदर्स अँड सिस्टर्स, मी अजून किती जरी संदेश दिले तुम्ही बरे होणार नाही. तुमच्यामधला आत्मिक रोग हा तसाच राहील. अंतकी भावना तो वाढत जाईल, वाढत जाईल, वाढत जाईल. तुला माहिती, एखादा शरीराचा रोग जर वाढत गेला अशी एक वेळ येते की डॉक्टर म्हणतात की आता ह्याला काहीही उपाय नाही, वी कॅनॉट डू एनिथिंग, आता आम्ही काहीच करू शकत नाही. हा मनुष्य मरणाच्या पंथास आहे. त्या स्टेजपर्यंत. पण प्रारंभिक अवस्थेत असंही म्हटलं होतं, प्रारंभिक प्रायमरी स्टेजमध्ये जर एखादा रोग आहे त्याचं निदान जर झालं आणि त्याचा उपचार जर लगेच तातडीने करून घेतला तर तुम्ही कव्हर होताल. सध्या करोना व्हायरसचं महामारी आहे. जर आपण अंगावर काढलं जास्त, जर लवकरात लवकर ट्रीटमेंट घेतली तर निश्चित तुम्ही बरे होताल, लवकर तुम्ही कव्हर होताल आणि आपल्या घरी येताल. परंतु जर तुम्ही विलंब लावला, वाढत गेलं ते दुखणं, तो आजार, तर काय कित्येक पेशंट कव्हर व्हायला अनेक महिने जातात, कित्येक जणांचा जीव दगावला जातो. ही सत्य परिस्थिती आहे. आणि जसं ह्या बाबतीत आहे, शरीराच्या बाबतीत, तसं आत्मिक गोष्टींच्या बाबतीत आहे. तुम्ही जर दरवेळेस संदेशाच्या आड लपताल, लपून किती दिवस तुम्ही लपणार? एक दिवशी का व्हायना. जर तुम्ही निवडलेले आहात, जर न निवडलेले आहात तर तुम्ही आयुष्यभर लपताल. संदेशाच्या माग लपताल. परंतु जर निवडलेले आहात तर एक ना एक दिवस तुम्हाला संदेशाचा सामना करावाच लागल आणि परमेश्वर तुमच्यासाठी संदेश आणतच राहील. आणि जर ह्या संदेशामध्ये ऐकल्यानंतर पुढचा संदेश अधिक तीव्र बनेल, आणखी त्याच्या पुढचा संदेश अधिक तीव्र बनेल. आणि जर का आपण ऐकायला तयारच नसू तर मग परमेश्वर छडी उगारील, तो आपल्या अधर्माचं शासन दंडाने करील आणि मग शासन शरीरावर उमठेल, शासन शरीरावर येईल आणि मग तुम्हाला वळवण्यासाठी परमेश्वर शासनाचा वापर करेल. आता सध्या संदेशाचा वापर करतोय, पण जर एखादा व्यक्ती वळायला तयार नसेल तर मग शासन आणि मग आजारपण, शारीरिक आजारपण, व्याधी येऊन जडतील. कारण का लोक कित्येक वेळेस ताट असतात, ताट मनुष्यावर हे सगळं काही येतं. परंतु जो वचन सांगतं, जो वेळीच संदेश ऐकतो, त्याला प्रतिसाद देतो, आपल्या स्वतःमध्ये दुरुस्ती करून घेतो, तो मनुष्य शांती पावतो. त्या मनुष्याला परमेश्वर आशीर्वादित करतो. म्हणून संदेशाचा स्वीकार करा. जसं आहे तसं स्वीकारा. ब्रदर्स अँड सिस्टर्स, तुम्ही निवडलेले आहात. जर संदेश तुम्हाला स्वीकारायला लावत नसेल तर तो कोण आहे? तो सैतान. तो तुमच्या मनामध्ये वेगळे विचार घालतो की हा संदेश ऐक, हा संदेश नको ऐकू, हा संदेश ऐक, हा संदेश नको ऐकू, या संदेशाचा हा भाग ऐक, हा भाग नको ऐकू. नाही, मी दरवेळेस म्हणतो संदेशामध्ये चॉईस नाहीये, संदेशाच्या भागांमध्ये चॉईस नाहीये. तुम्ही पवित्र आत्म्याने बोललेल्या शब्दामध्ये चॉईस करता का? जर एखादा देवाचा खराखुरा मनुष्य आहे, देवाचा खराखुरा मनुष्य आहे आणि जो ख्रिस्ताच्या शरीरातील मिनिस्टर आहे, आपण त्याचं ऐकलं पाहिजे. तुम्हाला लक्षात घ्या ब्रदर्स अँड सिस्टर, तुम्हाला समजणार नाही. तुम्ही मानवी तुटपुंच्या विचारामध्ये आपण कित्येक वेळी विचार करतो आणि बोलतो. पण एक लक्षात घ्या की आपल्या आत्म्यावर कार्य करण्यासाठी कित्येक वेळेस परमेश्वर त्याच्या मनुष्याचा छडी म्हणून वापर करतो. कित्येक वेळेस त्याच्या सेवकाचा आपल्यासाठी एक रॉड म्हणून वापर करतो. एक रॉड, एक छडी, तो छडी बनतो आपल्यासाठी. वचन सांगतं की जसं अश्शूरच्या राजाचा वापर इस्रायल लोकांना शासन करण्यासाठी, अश्शूरच्या राजाचा वापर परमेश्वराने छडी म्हणून केला, परमेश्वराने रॉड म्हणून केला. परमेश्वर त्यांच्यावर छडी उगारतो आणि देवाला जर त्याच्या लेकरांवर छडी उगारायची असेल तर किती वेळ त्याच्या सेवकाचा पण वापर तो करून घेतो. त्या सेवकाचा वापर करून घेतो. देवाचा मनुष्य आपला शत्रू नसतो. नाही,
नाही, देवाचा मनुष्य कधीच आपला शत्रू नसतो, कधीच नसतो. विशेष करून देवाचा खरा खुरा मनुष्य तो कधीच आपला शत्रू नसतो. तो आपल्या हितासाठी बोलतो. देवाने त्याला नेमलेलं आहे आणि आपण शिकलं पाहिजे की आपण आदबीने कसं स्वीकारतो. जर आपल्याला जर का ख्रिस्त येशूला फॉलो करायचंय तर कसं करणार? आपल्याला ख्रिस्त येशूला फॉलो करायचंय का? आपण कसं त्याला फॉलो करणार? ख्रिस्ताला स्वीकारणं फार सोपं आहे लोकांसाठी, पण ख्रिस्ताला अनुसरणं फार अवघड आहे. ख्रिस्ताला सगळं जग स्वीकारतं, परंतु किती जण त्याला फॉलो करतात, किती जण त्याला अनुसरतात, किती जण ज्या मार्गाने तो चालला त्या मार्गाने ते चालतात. त्या ठिकाणी बोट ठेवा मत्ते कृषी वर्तमानमध्ये. परंतु मागच्या वेळेस मी तुम्हाला वचन दिलं होतं आणि खूप सुंदर वचन आहे. 1 योहान 2 अध्याय 6 वचन. 1 योहान 2:6 वचन सांगतं, मी त्याचमध्ये राहतो असे म्हणणाऱ्याने तो चालला तसे स्वतःही चालले पाहिजे. मी त्याचमध्ये राहतो असं म्हणणाऱ्याने तुम्हाला वाटतं का तुम्ही त्याचमध्ये राहता? प्रश्न इथून सुरू होतो. प्रश्नाची सुरुवात इथून सुरुवात होते की तुम्ही ख्रिस्तामध्ये राहता का? तुम्ही ख्रिस्तामध्ये राहता का? योहान कृषी वर्तमानामध्ये वचन सांगतं की जर तुम्ही माझ्यामध्ये राहिला नाही तर तुम्हाला फळ देता येणार नाही. यू कॅनॉट गिव्ह फ्रूट अनलेस यू लिव्ह इन मी. तुम्ही माझ्यामध्ये राहत नाही तर तुम्हाला फळ देता येणार नाही. तुम्ही ख्रिस्तामध्ये कसं राहता? विश्वास, आम्ही प्रार्थना करतो, आम्ही उपास करतो, आम्ही संदेश ऐकतो म्हणजे ख्रिस्तामध्ये राहतो. नाही, मी म्हणाल तुम्ही ख्रिस्तामध्ये राहत नाही. बेस्ट एक्झाम्पल, उत्तम उदाहरण मी यहूदा इस्करियोतचं देईल. यहूदा इस्करियोत ख्रिस्ताबरोबर होता, तो संदेश ऐकत होता, वचन ऐकत होता. एवढंच नव्हे तर ज्या शिष्यांना प्रभू येशूने मोठा अधिकार दिला भूत काढण्याचा, रोग्यांना बरं करण्याचा, ते सर्व कामे यहूदा इस्करियोत स्वतः करत होता. यहूदा इस्करियोत रोग्यांना बरं करत होता. यहूदा इस्करियोत हा भूतांना घालवित होता. यहूदा इस्करियोत मोठे चमत्कार करत होता. तो येशू बरोबर राहिला, परंतु तो येशू बरोबर एक जीव कधीच झाला नाही. तो येशूच्या बोलण्याबरोबर, वचनांबरोबर एक जीव कधीच झाला नाही. ही कुड नॉट ब्लेंड हिमसेल्फ विथ जीसस क्राइस्ट. तो येशूमध्ये कधीच चालला नाही. आपण येशूमध्ये चालतो का? तो यहूदा इस्करियोत हा येशूमध्ये कधीच चालला नाही. कारण का? त्यानं त्याच्या वचनांचं पालन कधी केलं नाही. तो त्याच्या आज्ञांप्रमाणे कधी चालला नाही. त्याने कधी सिरियसली घेतलं नाही. येशूचं बोलणं त्याने कधी सिरियसली घेतलं नाही. परिणामतः त्याच्यावर कार्य झालं नाही. आपण ख्रिस्तामध्ये चालतो का? आणि चालतो तर कसं चालतो? एकमेव मार्ग आहे ख्रिस्तामध्ये चालण्याचा, ते म्हणजे काटेकोरपणे त्याच्या आज्ञांचं पालन करणं, त्याने शिकवलेल्या गोष्टींची अंमलबजावणी करणं, तो जे आपल्याला शिकवतो ते जीवनामध्ये उतरवणं. म्हणून योहान म्हणतो, जो त्याचमध्ये राहतो तो जसा चालला तसे त्याने चालले पाहिजे. प्रश्न, येशू कसा चालला? येशू जसा चालला तसं तुम्ही चालता का? आता प्रश्नाची सुरुवात इथून होते की येशू कसा चालला. हे जोपर्यंत तुम्हाला समजत नाही तोपर्यंत तुम्ही चालू शकत नाही. येशू कसा चालला? सगळ्यात मोठी गोष्ट येशूने त्याच्या जीवनामध्ये केली ती आहे त्याग. सॅक्रिफाईस, त्यागमय जीवन येशू जगला. आपलं जीवनामध्ये त्याग आहेत का? ज्या गोष्टी आपल्याला सूट होत नाही, जे देवाला आवडत नाही, त्याचा आपण त्याग करतो का? तुम्ही ख्रिस्ताचे शिष्य आहात का? आर यू द डिसायपल ऑफ क्राइस्ट? येशूने किती मोठा त्याग केला. पुढचं वचन असं सांगतं, मला असं वाटतं, मला माहिती तुम्ही मत्ते कृषी वर्तमानमध्ये बोट ठेवलेलं, मी लगेच येत होता त्याकडं, परंतु वचन असं सांगतं, इफिस्करास फिलिप्पीकरास पत्र 2 अध्याय आणि 5 आणि 6 वचन, 7 वचन, 5, 6, 7 हेडलाईन त्या ठिकाणी. फिलिप्पीकरास पत्र 2 अध्याय 5 वाचनापासून हेडलाईन त्या ठिकाणी, येशूच्या नम्रतेचे व स्वार्थ त्यागाचे उदाहरण.
हा काहीतरी वेगळा लेसन मला तुम्हाला द्यायचा आहे. जर तुम्ही काळजीपूर्वक ऐकला तर, बायबल समोर ठेवलं तर, आपले कान तीक्ष्ण केले तर मी काय बोलतो हे तुम्हाला समजेल. एक वेगळा कन्सेप्ट मी तुमच्या समोर मांडणार आहे. एक वेगळी संकल्पना मी तुमच्या समोर मांडणार आहे. आपण स्वतः कुठं आहोत हे आपल्याला समजेल. आणि मग त्यावेळेस समजेल की मी फक्त ख्रिस्ता शरीयत आहे, मी सत्यामध्ये आहे, मी संदेश ऐकतो, म्हणजे सर्व काही झालेलं नाही, सर्व काही नाही, आपण खूप कमी आहोत या संदेशातून आपल्याला समजेल. आणि वचन सांगतं 5व्या हेडलाईन त्या ठिकाणी, येशूच्या नम्रतेचे व स्वार्थ त्यागाचे उदाहरण. येशू नम्र झाला, येशू नम्र होता. जसा तो चालला तसं जोपर्यंत आपण चालत नाही तोपर्यंत आपण त्याचमध्ये नाही. सत्य आहे पण कडू आहे. आपण ख्रिश्चन आहोत पण ख्रिस्तामध्ये नाही. आपण ख्रिश्चन आहोत पण आपण ख्रिस्तामध्ये नाहीत. कारण जसा तो होता तसा आपण नाही. तो नम्र होता, त्याने स्वार्थ त्याग केला, त्याने कधी स्वतःचा स्वार्थ पाहिला नाही. त्यागाचं बेस्ट एक्झाम्पल त्याने आपल्याला दिलं. 5 वचन सांगतं, असली जी चित्तवृत्ती, असली जे माइंड, असली जी चित्तवृत्ती, जे माइंड ख्रिस्त येशूमध्ये होतं, तो म्हणतो ती चित्तवृत्ती तुमच्यामध्येही असो, तुमच्यामध्येही असो. लेट दिस माइंड बी इन यू विच वॉज ऑल्सो इन जीसस क्राइस्ट जीसस. पण येशू हा नम्र होता, त्याची चित्तवृत्ती ही नम्र होती. तो फुगलेला नव्हता, तो फुगलेला नव्हता. तो नम्र असा एक देवाचा पुत्र होता, नम्र. वचन सांगतं पुढं 6वं वचन, तो देवाच्या स्वरूपाचा असूनही देवासमान असणे हा लाभ असा त्याने मानिला नाही. तो देवाच्या स्वरूपाचा होता, तो देवाच्या उराशी होता, देवाचा एकुलता एक पुत्र, पण देवासमान असणे हा लाभ त्याने मानिला नाही, मानिला नाही. तर त्याने स्वतःला रिक्त केले, त्याने स्वतःला नम्र केले, त्याने स्वतःला रिकाम केलं, त्याने स्वतःला रिक्त केले. एवढा मोठा देवाचा पुत्र म्हणजे मनुष्याच्या प्रतिमेचे होऊन, मनुष्याच्या प्रतिमेचे होऊन म्हणजे किती स्टेप खाली आला प्रभू येशू, किती पायऱ्या खाली आला. तो देवाच्या स्वरूपाचा होता. परमेश्वरची इच्छा असली असती तर त्याला एंजल सारखं किंवा देवदूतासारखं त्याला बनवलं असतं. पण तो देवदूत पण नाही, त्याच्या खाली अजून तो आला, ते म्हणजे मनुष्य प्रकृतीचा तो झाला. किती पायऱ्या तो खाली आला. मनुष्य प्रकृतीचं होऊन त्याने दासाचं स्वरूप धारण केलं. नाही, त्याने दासाचं स्वरूप धारण केलं, तो दास बनला. पहा, आपल्यापैकी कोणीही एवढा नम्र नाही आहे, आपल्यापैकी कोणीही एवढा झुकत नाही. जो कोणी म्हणतो मी त्याचमध्ये आहे, योहान म्हणतो, तर तो जसा चालला तसं आपण चाललं पाहिजे. आणि जोपर्यंत ही प्रतिमा, ही चित्तवृत्ती, ही इमेज आपल्यामध्ये येत नाही, आपल्याला कुठलाही आशा राहत नाही, कुठली आशा राहत नाही की आपण देवाच्या राज्यात जाऊ. आपल्यामध्ये फुगलेलं पण आहे, आपल्याकडे पहिली गोष्ट काहीच नाहीये, पण आपल्याला, आपण स्वतःला असं समजतो की माझ्याकडे सगळं काही आहे. आपला हाच प्रॉब्लेम आहे, आपला हाच प्रॉब्लेम आहे. आपण ते स्वीकारत नाही. आपला पापिष्ट स्वभाव इतका प्रभावशाली आहे आपल्या जीवनावर की आपण स्वीकारतच नाही की मी काहीच नाहीये, मी काहीच नाहीये. आपण शून्य आहोत परमेश्वरासमोर, आपण काहीच नाहीये. कुठली कॅटेगरी लागते परमेश्वराला? परमेश्वराला कुठला दर्जा लागतो की ज्या दर्जामध्येच परमेश्वर तुम्हाला स्वीकारेल? कुठला दर्जा, जीवनाचा कुठला दर्जा आपल्या जीवनात उतरला पाहिजे? कुठली लेवल आपल्या जीवनात आली पाहिजे की जी लेवल परमेश्वर आपल्याला स्वीकारेल? आपल्या जीवनातली ती लेवल स्वीकारेल, परमेश्वर आपल्याला एक्सेप्ट करेल. मी म्हणतो आपण किंचितही त्यामध्ये वाढलेलो नाही. मी म्हणतो आपण 1% सुद्धा त्यामध्ये वाढलेलो नाही. आपण कुठेच नाही परमेश्वरच्या नजरेमध्ये. आपण स्वतःलाच स्वतःच्या दृष्टीने शहाणा समजतो. आपण स्वतःलाच स्वतःच्या दृष्टीने शहाणे समजतो. परमेश्वरने आपल्याविषयी ग्वाही दिलेली नाही की तू चांगला आहेस. नाही, मनुष्य स्वतःच स्वतःला शहाणा समजतो. मनुष्य स्वतःचा गौरव करतो.
मनुष्य स्वतःचा प्रशंसा करतो, परमेश्वर करत नाही. परमेश्वरने या भूतलावर फक्त एकाच विषयी ग्वाही दिली, तो होता प्रभू येशू ख्रिस्त, की हा माझा परमप्रिय पुत्र, याच विषयी माझा जीव संतुष्ट आहे. फक्त एकमेव होऊन गेला ज्याने देवाला संतुष्ट केलं त्याच्या आज्ञापालनाच्या द्वारा. आज्ञापालन त्याच्या जीवनामध्ये प्रवलंट होतं, आज्ञापालन त्याच्या जीवनामध्ये प्रभावशाली होतं. तो नम्र बनला. आपल्यामध्ये काही नाही, पण आपण काहीतरी समजतो स्वतःला. आणि हा सैतानी प्रकारचा आत्मा आहे जो स्वतःला काहीतरी समजतो. हा सैतानापासूनचा आत्मा आहे, प्रभू येशू पासूनचा नाही, देवापासूनचा नाही. कारण देवापासूनचा आत्मा तुम्हाला हे शिकवेल की नम्र व्हा, स्वतःला झुकवा. आधी नम्रता मग मान्यता. जो स्वतःला अधिक झुकवेल तो उंच केला जाईल, शास्त्रवचन सांगतं. जो स्वतःला नमवितो तो उंच केला जाईल. पण आपलं सूत्र वेगळं आहे. आपण स्वतःला उंच करतो, पण परमेश्वराच्या नजरेमध्ये झुकवले जातो. तुमची इच्छा काय आहे? तुम्ही स्वतःला उंच करायचंय का परमेश्वराने तुम्हाला उंच केलं पाहिजे? हे तुम्हीच स्वतः ठरवा. हे तुम्हीच ठरवा. देवाने तुम्हाला उंच करायला पाहिजे का मग तुम्ही स्वतःला उंच करायला पाहिजे? जो स्वतःला उंच करतो तो टेम्पररी उंच केला जातो आणि तो तातडीने पडतो. पण ज्याला देव उंच करतो तो कायमचा उभा राहतो. देवाने उंच केलं पाहिजे म्हणून नम्रता. प्रभू येशू देवाच्या स्वरूपाचा असूनही त्याने तो लाभ मानला नाही. त्याने तुमच्यासाठी माझ्यासाठी स्वर्ग सोडला, पित्याचं ऊर सोडलं, आणि तो देवदूताच्या नव्हे तर मनुष्य प्रकृतीचं बनला. मनुष्याच्या प्रकृतीचा बनला. एकदम खालच्या लेवलला तो आला. इतकी खालची लेवल त्याने गाठली आणि त्यावेळेस तो दास बनला. दासाचं स्वरूप धारण केलं आणि मग मनुष्य प्रकृतीचे असे प्रकट होऊन त्याने मरण, आणि तेही वधस्तंभावरचे वचन 8 फिलिप्पी 2:8, आणि मग मनुष्य प्रकृतीचे असे प्रकट होऊन त्याने मरण, आणि तेही वधस्तंभावरचं मरण सोशिलं. येथपर्यंत आज्ञापालन करून त्याने स्वतःला लीन केलं. जितकं त्याने आज्ञापालन केलं तेवढं त्याने स्वतःला लीन केलं. आज्ञाधारक मनुष्य हा स्वतःला लीन करतो. येशूने फक्त आज्ञाच पाळल्या नाही तर त्याने स्वतःला लीन केलं. ब्रदर्स अँड सिस्टर्स, हे पॉइंट्स, हे पैलू जीवनाचे जे आहेत ते आपल्यामध्ये आहेत का? आणि आपल्याला माहिती, जसा तो चालला, योहान म्हणतो, तसं आपण चाललं पाहिजे. आपण त्याच्या पाऊलावर पाऊल देऊन चाललं पाहिजे. सध्या आपण कोठे आहोत आपल्या जीवनामध्ये तपासून पहा. ख्रिस्त तुमच्यामध्ये आहे काय? जर ख्रिस्त नम्र झाला, तुम्ही पण नम्र झाला, तर मी म्हणाल तुम्ही ख्रिस्तामध्ये आहात. जर तुम्ही त्यागमय जीवन जगत आहात तर मी म्हणाल तुम्ही ख्रिस्तामध्ये आहात, आणि जसा तो चालला तसं तुम्ही चालता. कारण नो फ्युचर, जोपर्यंत जसा तो चालला तसं तुम्ही चालत नाही तोपर्यंत तुम्हाला फ्युचर नाही. यू डोंट हॅव एनी फ्युचर. तुम्ही केवळ स्वतःच मनाची समाधान करून घेताल की मी ख्रिस्त ऐश्वर्यामध्ये आहे, माझ्याकडे सत्य आहे, आणि मी देवाने मला निवडलेले आहे. तुम्ही अशी स्वतःची दिशाभूल करून घेताल. परंतु जर तुम्ही तो जसा चालला तसं तुम्ही चालत नाही, तुम्ही फार मागे आहात. नम्रपणाच आपल्यामध्ये नाही, स्वतःला झुकवण्याचा परिणाम आपल्यामध्ये नाही. म्हणून त्याने मग काय झालं त्याचा परिणाम? त्याने आज्ञापालन केलं, त्याने स्वतःला झुकवलं, तो नम्र बनला, स्वार्थाचा त्याग केला. त्याने कधी स्वतःचा स्वार्थ पाहिला नाही. लोक स्वार्थी असतात, लोक स्वार्थ पाहतात स्वतःचा. सेल्फिश पीपल. सैतान हा सेल्फिश होता. म्हणून त्याने तो म्हटला की मी देवापेक्षा माझा राजस्थान उंच करेल. मनुष्याचा इगो त्याला पुढे जाऊन देत नाही. तुम्हाला माहिती, मनुष्याचा इगो त्याला पुढे जाऊन देत नाही. इगो असलेला मनुष्य त्याच्या जीवनात कधीच नम्र बनवू शकत नाही. लिहून घ्या तुम्ही. इगो असलेला मनुष्य, स्वतःला काहीतरी समजणारा मनुष्य त्याच्या जीवनात कधीच पुढे जाऊ शकत नाही. तो कधीच नम्र बनवू शकत नाही, कारण त्याला झुकायला लाज वाटते. तो स्वतःच्या नजरेत उंचावतो, परंतु परमेश्वराच्या नजरेत त्याच क्षणाला पडतो. सैताने स्वतःच्या नजरेत स्वतःला उंचावला, पण परमेश्वर नजरेत तो त्याच वेळेस पडला. परमेश्वराला कुठले लोक पाहिजेत? नम्र लोक. तो नम्र जनांच्या ठाई वस्ती करतो, फुगलेल्या लोकांच्या ठाई नाही.
स्वतःला काहीतरी समजणाऱ्या लोकांच्या ठाई परमेश्वर नसतो, सैतान असतो त्यांच्यामध्ये. म्हणून जसा येशू होता तसं आपण बनलं पाहिजे. अशी परमेश्वरची इच्छा आहे. आणि मग वचन आपण मत्ते कृषी वर्तमानामध्ये येऊ. 28 अध्याय 19 वचन, 28 अध्याय 19 वचन. वचन सांगतं, यास्तव शिष्यांना येशू म्हणाला, तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रातील लोकांस शिष्य करा. येशूने शिष्यांना पाठवलं प्रीचिंग करण्यासाठी नाही फक्त, तर शिष्य बनवण्यासाठी. इंग्लिशमध्ये वचन सांगतं, मेक देम डिसायपल्स. कित्येक लोक प्रीचिंगसाठी येतात आणि प्रीचिंग करून जातात, परंतु ते त्यांना शिष्य बनवतात का? अनेक लोक वेगवेगळ्या देशातून येतात आणि मीटिंग भरवतात, 4 दिवसाच्या 8 दिवसाच्या मीटिंग भरवतात, आणि त्या मीटिंग झाल्या की ते निघून जातात. ते फक्त प्रीचिंग करतात आणि निघून जातात. पण येशूने शिष्यांना प्रीचिंग फक्त करायला नाही लावलं. येशूने शिष्यांना सांगितलं, त्यांना शिष्य बनवा. आता प्रीचिंग केलेले लोक जास्त काळ टिकत नाहीत, पण शिष्य हा जास्त काळ टिकतो. शिष्य हा मरेपर्यंत टिकतो. म्हणून येशूने शिष्यांना सांगितलं, त्याच्या शिष्यांना सांगितलं की तुम्ही जाऊन लोकांना शिष्य करा, त्यास पित्याच्या, पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या. जे सर्व काही मी तुम्हास आज्ञापिले, वचन 20, ते त्यास पाळावयास शिकवा. ते त्यास पाळावयास शिकवा. याचा अर्थ असा होतो की जोपर्यंत आपण एखादी गोष्ट पाळत नाही तोपर्यंत आपण शिष्य बनत नाही. शिष्य तो बनतो जो पाळतो. येशूने त्यांना स्वतःच्या जीवनाचे उदाहरण दिले. येशूने स्वतःचं जीवन त्यांच्या समोर एक्झाम्पल म्हणून ठेवलं. येशूने स्वतःचं जीवन त्यांच्यासमोर कित्ता म्हणून ठेवलं. आणि त्या लोकांना आणि येशूला अनुसरायचं होतं, ह्या शिष्यांना. आणि आपल्याला अनुसरायचं येशूला. येशूचा जो एक्झाम्पल आणि कित्ता आपल्या समोर आहे. येशूने त्याच्या जीवनामध्ये काय केलं? त्याने त्याग केला. जर तुम्हाला शिष्य बनायचं असेल, ब्रदर्स अँड सिस्टर्स, तुम्हाला शिष्य बनण्याची इच्छा आहे काय? तर मग त्यागाशिवाय तुम्ही शिष्य बनू शकत नाही. यू कॅनॉट बी अ डिसायपल ऑफ क्राइस्ट without sacrifice. You cannot become a disciple of Christ without sacrifice. जीवनामध्ये त्याग केल्याशिवाय, त्यागमय जीवन जगल्याशिवाय तुम्ही शिष्य बनवू शकत नाही. आणि या ठिकाणी वचन असं सांगतं, मी 1-2 वचन घेऊ इच्छितो. बघूया परमेश्वर आपल्याला या संदेशामध्ये पुढं कसं घेऊन जातो. परंतु लूक याचा 9वा अध्याय, लूकचं पुस्तक 9वा अध्याय आणि वचन असं सांगतं, बघूया 57 पासून 57 पासून. हेडलाईन त्या ठिकाणी असं आहे, शिष्य होऊ इच्छिणाऱ्यांची कसोटी. शिष्य होऊ इच्छिणाऱ्यांची कसोटी. वेल, आपण माझा प्रश्न आहे तुम्हा सर्वांना, तुम्हाला शिष्य बनायचंय का? तुम्हाला शिष्य बनायचंय का? कारण का शिष्य काहीतरी वेगळा असतो. शिष्य देवाच्या राज्यात जाईल. पण शिष्य जर बनायचं असेल तर तुमच्यासाठी एक टेस्ट आहे, तुमच्यासाठी एक कसोटी आहे, तुमच्यासाठी एक परीक्षा आहे. ज्यावेळेस तुम्ही म्हणताल, होय मला येशूचा शिष्य बनायचं, त्यावेळेस तुम्हाला तुमची परीक्षा तो पाहिल. प्रभू येशू तुमची परीक्षा पाहिल. आणि वचन सांगतं 57 पासून, तेव्हा असे झाले की ते वाटेने चालत असता एकाने त्याला म्हटले की आपण जेथे कोठे जाल तेथे मी आपल्या मागे येईल. आपण जेथे कोठे जाल तेथे मी आपल्या मागे येईल. आता पहा, शिष्य बनण्यासाठी एवढं बोलणं पुरेसं आहे का? जेथे कोठे तुम्ही जाल प्रभूजी मी तुमच्या मागे येईल. आता हे विधान बोलल्यामुळं तो शिष्य बनेल का? नाही. म्हणजे तो शिष्य आहे का? नाही. जेथे कोठे जाल तेथे मी आपल्या मागे येईल हे बोलणं फार सोपं आहे, पण येशूच्या मार्गावर चालणं अवघड आहे. ब्रदर्स अँड सिस्टर्स, मी तुम्हाला सांगतो,
येशूला फॉलो करणं फार अवघड आहे. येशूला अनुसरणं फार अवघड आहे. जसं लोकांना समजतं तसं ते नाहीये. जसं लोकांना वाटतं तसं नाहीये. लोकांना सोपा मार्ग वाटतो. येशूला अनुसरणं म्हणजे सोपं वाटतं. बघूया या ठिकाणी जे लोक म्हणतात की आम्हाला शिष्य बनायचंय, त्यांच्या समोर कोणत्या अडखण येतात. आणि वचन सांगतं, तो म्हटला की मी ऍक्च्युली हा शास्त्री आहे. हेच रेकॉर्ड जर का तुम्ही लूक 9 मध्ये बोट ठेवलं, हेच रेकॉर्ड तुम्हाला या ठिकाणी सापडेल. मला असं वाटतं मत्तईच्या पुस्तकामध्ये मला असं वाटतं तेच रेकॉर्ड आहे. बघूया आपण जर का सापडलं तर या ठिकाणी मत्तईच्या पुस्तकामध्ये शिष्य ज्यांना व्हायचं असतं 8वा अध्याय, मत्तई 8वा अध्याय वचन 18. त्या ठिकाणी लूकमध्ये बोट ठेवा, आपण लगेच येऊया. मत्तई 8वा अध्याय वचन 18. हेडलाईन त्या ठिकाणी, शिष्य होऊ इच्छिणाऱ्या माणसास लावायच्या कसट्या. ज्यांची इच्छा आहे आपण शिष्य बनावं, त्यांच्यासाठी ह्या कसोट्या आहेत, ह्या टेस्ट आहेत. या टेस्टमध्ये जो कोणी पास होईल तोच शिष्य बनवू शकेल. जो या टेस्टमध्ये फेल होईल तो शिष्य बनवू शकत नाही. आयुष्यभर जरी तो ख्रिश्चन राहिला, आयुष्यभर जरी तुम्ही ख्रिस्ता शरीरामध्ये राहिला आणि सत्यामध्ये राहिला, तरी तुम्ही शिष्य बनवू शकत नाही. पहा, हे सत्य आणि खडू आहे. शिष्य बनण्यासाठी काही टेस्ट आहेत, तुमच्यासाठी काही परीक्षा आहेत. त्या परीक्षामध्ये जर तुम्ही पास झाला तर तुम्ही शिष्य बनाल. आणि 18 वचन सांगतं, मग येशूने आपल्या भोवती समुदाय आहे. मत्तई 8:18. मग येशूने आपल्या भोवती लोक समुदाय आहे असे पाहून पलीकडे जाण्यास आज्ञा केली. त्या कोणी एक शास्त्री म्हणजे एक शास्त्र पारंगत मनुष्य, शास्त्री आणि परुषी. शास्त्री म्हणजे ज्याला देवाची वचने माहिती होते असा शास्त्रामधला पारंगत मनुष्य. शास्त्री येऊन त्याला म्हणाला, गुरुजी, जेथे कोठे आपण जाल तेथे मी आपल्या मागे येईल. येशू जिकडं जाईल तिकडं तो गेला असता कदाचित, पण येशू जसा चालला त्याच्या जीवनामध्ये तसा कदाचित तो चालला नसता. आणि त्याची टेस्ट या मनुष्याने प्रामाणिकपणे बोललं की जेथे कोठे ते तुम्ही जाताल तेथे मी तुमच्या मागे येईल. पहा, कित्येक लोक ख्रिस्ताला फॉलो करतात कारण का त्यांना स्वतःचा एक अर्थली बेनिफिट ज्याला आपण म्हणतो, म्हणजे त्यांना पृथ्वीवरचे काही फायदे पाहिजे असतात. ख्रिस्ताकडून त्यांना त्यांच्या जीवनासाठी काही फायदे पाहिजे असतात, लाभ पाहिजे असतात, म्हणून कित्येक लोक येशूला फॉलो करतात. फार असे कमी लोक आहेत की कुठलाही फायदा न बघता येशूला फॉलो करणारे लोक फार कमी आहेत. शिष्यांनी तेच केलं, पाऊलाने तेच केलं. कुठलाही लाभ स्वतःचा पाहिला नाही त्यांनी स्वतःच्या जीवनामध्ये, आणि त्यांनी येशूला फॉलो केलं. कुठलाही लाभ, पृथ्वीवरचा लाभ त्यांनी मानला नाही. त्या कुठलाही पृथ्वीवरचा लाभ मिळवण्यासाठी ते जगले नाहीत, तर त्यांनी सगळ्या गोष्टी पायाखाली घातल्या आणि त्यांनी ख्रिस्ताला फॉलो केलं. ख्रिस्ताला ते अनुसरले, त्याच्या पावलांना अनुसरले. आणि हा ज्यावेळेस मनुष्य म्हटला मी आपल्या मागे येईन, येशूने त्याला म्हटले, येशूने ओळखलं. येशूला माहिती होतं त्याच्या मनामध्ये काय आहे. येशूला माहिती होतं, त्याला तर सर्वांची ओळख होती. योहान 2:24-25 वचन सांगतात की यरुशलेम वलांडनाच्या सणाच्या दिवसांमध्ये येशू यरुशलेम येथे असताना त्याने अनेक चमत्कार केले आणि अनेक लोक त्याच्याकडे आले. पण योहान 2 अध्याय आणि 24-25 वचन सांगतं, येशूला तर सर्वांची ओळख असल्यामुळे त्याने स्वतःला त्यांच्या हाती सोपवले नाही. येशूला माहिती होतं कोण त्याच्या मागे येऊ शकेल आणि कोण नाही. एखादा म्हटला येशू मला तुझ्या मागे यायचंय, याचा अर्थ असा नाही की येशू लगेच ट्रस्ट करेल. येशू लगेच ट्रस्ट करेल, ह्याला टेस्ट लागते. येशूला तर सर्वांची ओळख होती, त्याने स्वतःला त्यांच्या हाती सोपवलं नाही. आणि 2:25 मध्ये वचन सांगतं, आणखी मनुष्याविषयी कोणी साक्ष द्यावी याची त्याला गरज नाही, कारण मनुष्यात काय आहे याचे ज्ञान त्याला स्वतःला होते. आणि हा जो शास्त्री आला मत्तई 8:8 अध्याय 18व्या वचनामध्ये हा म्हटला, प्रभूजी मी तुमच्या मागे येईल. पण येशूने त्याला काय उत्तर दिलं? 20व्या वचनामध्ये येशू त्याला म्हणाला, खोकडास बिळे व आकाशातील पाखरास कोटी आहेत. आता सगळ्यांना सगळं काही आहे, परंतु मनुष्याच्या पुत्राला डोके टेकाव्यास ठिकाण नाही. अर्थात येशूने असं विधान का केलं? कारण हा शास्त्री
हा जगिक फायद्यासाठी त्याच्या मागे आला. आता जगिक फायद्यासाठी त्याला जगातले लाभ पाहिजे होते, त्याला चांगले चांगले लाभ पाहिजे होते जीवन जगण्यासाठी. आणि म्हणूनच मग तो शास्त्री येशूकडे आला होता. येशूने ते ओळखला. तो वाटला जर का मला डोकं टेकवायला जागा नाही तर तुला काय मिळणार, तुला काय मिळणार. अर्थली बेनिफिट्स. कित्येक लोक ख्रिस्ताकडे येतात, ख्रिस्ताला फॉलो करतात, कारण का त्यांना ख्रिस्ताकडून त्यांना जगिक आशीर्वाद पाहिजे असतात, जगातले आशीर्वाद पाहिजे असतात, ऐशोआरामाचं जीवन पाहिजे असतं. पहा निश्चित देव त्याच्या लेकरा ऐशोआरामात जीवन निश्चित देतो, चांगलं जीवन देतो. पण कधी जर तुम्ही त्यागमय जीवन जगले तर तुम्ही ऐशो आरामासाठी ख्रिस्ताला फॉलो करू नका, तर त्यागमय जीवन जगून ख्रिस्ताला फॉलो करा आणि तुम्हाला सगळ्या गोष्टी परमेश्वर देईल. परंतु हा मनुष्य तो म्हणतो हा मनुष्य त्याच्या मागे जात नाही. 21 वचन. मग त्याच्या शिष्यातील आणखी एक जण त्याला म्हणाला, प्रभूजी मला पहिल्याने आपल्या बापाला पुरवायला जाऊ द्या. येशूने त्याला म्हटले, तू माझ्या मागे ये, फॉलो मी, आणि मेलेल्यास आपल्या मेलेल्यास पुरू दे. हेच रेकॉर्ड आपल्या लूक 9व्या अध्यायामध्ये सापडतं. लूक 9 मध्ये या लगेच 57 वचन. शिष्य होऊ इच्छिणाऱ्यांची कसोटी. तेव्हा असे झाले 57 वचन की ते वाटेने चालत असं एकाने त्याला म्हटले. आता हा एक जण कोण आहे? मग ते 8व्या अध्यायामध्ये पाहिलं, तो शास्त्री आहे, तो शास्त्र पारंगत असलेला मनुष्य आहे, शास्त्री आहे. आणि तो म्हणाला, आपण जेथे कोठे जाल तेथे मी आपल्या मागे येईन. येशू त्याला म्हणाला, खोकडास बेळे व आकाशातल्या पाखरास कोटी आहेत, परंतु मनुष्याच्या पुत्राला डोके टेकण्यास ठिकाण नाही. अर्थात त्याला म्हणायचंय काय? त्याने असं उत्तर का दिलं की तू जो माझ्या मागे येऊ इच्छितोस, तुला पृथ्वीवरचे आशीर्वाद पाहिजेत म्हणून. तुला काहीतरी तुझा स्वार्थ आहे त्याच्या मागं. अर्थात अशास्त्री स्वार्थी होता. स्वतःच्या स्वार्थासाठी तो येशूला फॉलो करू इच्छित होता, स्वतःच्या स्वार्थासाठी येशूच्या माग येऊ इच्छित होता. पहा, आणि हे येशूने ओळखला आणि या टेस्टमध्ये तो फेल झाला. 59व्या वचनामध्ये वचन सांगतं, त्याने दुसऱ्या एकाला म्हटले, येशूने म्हटले, माझ्या मागे ये, फॉलो मी. परंतु तो म्हणाला, प्रभूजी पहिल्याने मला माझ्या बापाला पुरावयास जाऊ द्या. अर्थात रिलेटिव्स, तुमचे नातेवाईक. तुमची कुठली टेस्ट घेतली जाईल? तुमच्या नातेवाईकांच्या बाबतीत तुमची टेस्ट घेतली जाईल का? तुमच्या घरामध्ये येणाऱ्या लोकांच्या बाबतीत टेस्ट घेतली जाईल का? परमेश्वर तुमची टेस्ट कुठं घेईल त्याची सांगता येत नाही. तरच तुम्ही शिष्य बनण्यास पात्र व्हाल. आणि ह्या माणसाला विचारलं, तू माझ्या मागे ये. तो म्हणाला, प्रथम मला माझ्या बापाला पुरावयास जाऊ द्या. अर्थात याचं मन, याचं चित्त त्याच्या नातेवाईकांकडे लागलेलं होतं. आपलं पण मन आणि चित्त किती वेळेस आपल्या नातेवाईकांकडे लागतं. किती वेळेस असं होतं, आता सध्या जरी लॉकडाऊन जरी असलं आणि चर्च नसलं, परंतु किती वेळेस ज्यावेळेस चर्च असतं आणि किती वेळेस असं होतं की आपण सकाळी उठतो आणि चर्चला जाण्यासाठी चर्चच्या टायमामध्ये आपण तयारी करतो. आणि ज्यावेळेस तयारी करून बाहेर निघणार इतक्यात आपले कुणीतरी रिलेटिव्ह घरी येतात, आपले नातेवाईक घरी येतात आणि मग चर्चला जाण्याचा प्लॅन आपण कॅन्सल करून टाकतो. अर्थात आपण कोणाला प्राधान्य देतो? नातेवाईकांना, प्रभूला नाही, देवाला नाही. आपल्या जीवनामध्ये कोणाचं वर्चस्व आहे? नातेवाईक. आणि हा मनुष्य नातेवाईकांच्या जाळ्यामध्ये अडकला. येशूने त्याची कसोटी पाहिली की तू माझ्या मागे ये. तो म्हणाला, प्रभूजी प्रथम मला माझ्या बापाला पुरावयास जाऊ द्या. दॅट इज इम्पॉर्टंट फॉर मी. माझ्यासाठी ते महत्वाचं आहे. बापाला पूर्ण. तुझ्या मागे येणं नाही, त्या व्यक्तीनं स्वतःच्या बोलण्यातून सिद्ध केलं. तुमच्यासाठी काय महत्वाचं आहे? तुमच्यासाठी काय महत्वाचं आहे? तुमचे नातेवाईक, घरचे लोक, काय महत्वाचं आहे? फॅमिली, रिलेटिव्स. त्या ठिकाणी बोट ठेवा. लूक 9 मध्ये मी ऑन द वे असल्यामुळं मी बाकीची वचनं घेतोय. 10वा अध्याय मत्ते कृष्णवर्तमान 10वा अध्याय आणि वचन 37. मत्ते 10:37 वचन सांगतं की जो माझ्यापेक्षा बापावर किंवा आईवर अधिक प्रीती करतो तो मला योग्य नाही. जो माझ्यापेक्षा मुलग्यावर किंवा मुलगीवर अधिक प्रीती करतो तो मला योग्य नाही.
ज्यावेळेस आपण आपल्या घरच्या लोकांसाठी चर्च बुडवतो, आपण सिद्ध करतो की आपलं जास्त प्रेम हे घरच्या लोकांवर आहे, नातेवाईकांवर आहे आणि देवावर नाही. म्हणून अनुवाद 6:5 वचन मागच्या वेळेस पाहिलं की तो आपला देव परमेश्वर याचवर पूर्ण मनाने, पूर्ण जीवाने, पूर्ण शक्तीने प्रीती कर. तुमचं प्रेम आज कोणावर आहे? कदाचित ही तुमची टेस्ट असू शकते, कदाचित ही तुमची कसोटी असू शकते, कदाचित ही तुमची परीक्षा असू शकते की तुम्ही शिष्य बनण्याच्या पात्र आहात किंवा नाही. जो कोणी माझ्यापेक्षा, म्हणून मी उदाहरण दिलं, ज्यावेळेस तुम्ही चर्चला जाण्यासाठी बाहेर पडता आणि तितक्यात कुणीतरी घरी येतं आणि आपण लगेच चर्चला जाणं कॅन्सल करून टाकतो कारण घरात कुणीतरी आलं. काय करताल अशा वेळेस? कदाचित ही तुमची टेस्ट असू शकेल, कदाचित ही तुमची परीक्षा असू शकेल. या टेस्टमध्ये जो कोणी पास होईल तो शिष्य बनण्याच्या लायक आहे. तुम्ही कशाला प्राधान्य देता? आणि हा दुसरा मनुष्य जो येशूकडे आला, प्रभूने त्याची परीक्षा पाहिली, तो म्हटला माझ्या मागे ए, माझ्या मागे ए. त्याला फॅमिली रिलेटिव्ह महत्वाचे होते आणि आपण ह्या टेस्टमध्ये फेल होतो, कित्येक वेळेस फेल होतो आणि तिथंच आपण रिजेक्ट केलं जातो. रिजेक्ट, परमेश्वर आपल्याला रिजेक्ट करून टाकतो. कित्येक लोक देवाचं राज्य गमावणार आहेत या चुकीच्या सवयीमुळं, कारण का त्यांनी स्वतःला रिपेअरच केलं नाही. शिष्य बनायचं असेल तर किंमत मोजावी लागते. विधान लिहून घ्या. शिष्य बनायचं असेल तर त्यासाठी किंमत मोजावी लागते. यू हॅव टू पे द प्राइस. यू हॅव टू पे द प्राइस टू बिकम अ डिसायपल. शिष्य बनण्यासाठी तुम्हाला किंमत मोजावी लागेल. तुम्हाला स्वतःच्या मनाला मारावं लागेल. तुम्हाला स्वतःच्या इच्छांना मारावं लागेल. तुम्हाला स्वतःच्या स्वार्थाला मारावं लागेल. तुमच्या स्वपणाला मारावं लागेल. तुम्हाला झुकावं लागेल. तुम्हाला नम्र व्हावं लागेल. तुम्हाला स्वार्थ त्या ख्रिस्तासारखा करावा लागेल. त्याच वेळेस जसा तो चालला तसे तुम्ही चालू शकताल. जसा तो चालला, नम्र रीतीने चालला, तुम्ही नम्र नाही तर तुम्ही त्याला फॉलो करत नाही. तुम्ही स्वार्थी आहात तर तुम्ही येशूलाच फॉलो करत नाही. जरी ख्रिश्चन असले तरी, जरी ख्रिश्चन शरीरामध्ये असले तरी आपण कित्येक गोष्टींमध्ये चुकीचे आहोत. ब्रदर्स अँड सिस्टर्स, खूप कमी आहोत. आपल्या आत्म्याला बऱ्याचशा सुरकुत्या पडलेल्या आहेत आणि जोपर्यंत त्यांना आरोग्य मिळत नाही आपण ख्रिस्तामध्ये पुढे जाऊ शकत नाही. कित्येक वेळे फॅमिली रिलेटिव्ह आपल्यासाठी अडखळण बनतं, कारण का आपण ख्रिस्ताला प्राधान्य देत नाही. आपल्या जीवनामध्ये देवाच्या गोष्टींना प्राधान्य देत नाही आणि आपण फॅमिली रिलेटिव्हला प्राधान्य देतो. आणि हा मनुष्य ज्याला प्रभू येशू म्हणतो की माझ्या मागे ए, त्याला चान्स दिला येशूनं. देव आपल्यालाही चान्स देतो त्याच्या मागे जाण्याची. प्रॉब्लेम काय? काहीतरी हे बाहेर मागं खेचतं आपल्याला. काय खेचतं? काय खेचतं मी तुम्हाला सांगतो. नातेवाईकांविषयीचं प्रेम, ख्रिस्ताविषयीचं प्रेम नाही, नातेवाईकांविषयीचं प्रेम, घरच्या लोकांविषयीचं प्रेम आपल्याला मागं खेचतं. त्यांच्यावर अधिक प्रेम आहे. आणि असा मनुष्य मला योग्य नाही. ख्रिस्त म्हणतो जो कोणी माझ्यापेक्षा आपल्या बापावर, आपल्या आईवर, आपल्या मुलावर, आपल्या मुलीवर, आपल्या रिलेटिव्हजवर अधिक प्रेम करतो तो मला योग्य नाही. करू शकताल त्याग? नातेवाईकांना आपण कित्येक वेळेस एंटरटेन करण्यासाठी चर्च बुडवतो. अर्थात आपण निर्देशित करतो की आपण शिष्य बनण्याच्या लायक नाहीये. वी कॅनॉट बिकम अ डिसायपल. आणि हा मनुष्य म्हटला प्रथम माझ्या प्रभूजी पहिल्याने माझ्या बापाला पुरावयास जाऊ द्या. अर्थात त्याचं मन कुठंतरी गुंतलेलं होतं. त्याचं मन ख्रिस्तामध्ये नव्हतं, ख्रिस्तामध्ये तो नव्हता. त्याचं मन दुसरीकडे कुठंतरी लागलेलं होतं. प्रथम त्याला माझ्या बापाला पुरावयास जाऊ द्या. तो त्याला म्हणाला, येशू त्याला म्हणाला मेलेल्यांना आपल्या मेलेल्यास पुरू दे. या वचनामधले पहिले जे मेलेले आहेत, मेलेल्यांना मेलेल्यास पुरू दे. या वचनामध्ये पहिले जे मेलेले आहेत ते आत्मिकरित्या मेलेले लोक आहेत. आत्मिकरित्या मेलेले लोक आहेत. जे आत्मिकरित्या मेलेले लोक ते मेलेल्यांना पुरतील जे शारीरिकरित्या मेलेले आहेत. तो म्हणतो तू जाऊन देवाच्या राज्याची घोषणा कर.
वेल तुमच्यासाठी व्हॉट इज इम्पॉर्टंट फॉर यू, तुमच्यासाठी काय महत्वाचं आहे. येशूने जर तुम्हाला बोलवलं, तुमची जर का टेस्ट घेतली तर तुम्ही पास होताल का फेल होताल. तो म्हणतो मेलेल्यांना मेलेले पुरतील, तू मात्र माझ्या मागे ये आणि तू पहिलं जाऊन देवाच्या राज्याची घोषणा कर. करताल का तुम्ही देवाची सेवा? नातेवाईकांना सोडून, नातेवाईकांना न जुमानता, आपल्या घरच्या लोकांना न जुमानता. म्हणून येशू 30 वर्षाचा असताना घराच्या बाहेर पडला. म्हणून येशू एका सभास्थानामध्ये शिकवित असताना त्याचे भाऊ आणि बहीण आणि आई बाहेर आले. भाऊ आणि आई बाहेर आले. कुणीतरी त्याला निरोप दिला की प्रभूजी आपली आई व भाऊ बाहेर तुमच्यासाठी वाट पाहत आहेत. प्रभू येशू काय बोलला? काय बोलला? ते बोलला कोण माझी आई, कोण माझे भाऊ, ज्यांना वचन सुद्धा ऐकायला वेळ नाही, जे आतमध्ये सुद्धा येऊ शकत नाही. कोण माझी आई, कोण माझे भाऊ. येशूसाठी फॅमिली रिलेशन्स, ब्लड रिलेशन्स दुय्यम गोष्ट होती. त्याच्यासाठी पहिली जर जीवनातली प्राधान्यता त्यांनी त्याच्या जीवनात दिली ते देवाच्या कार्याला, देवाच्या इच्छेला, देवाच्या आज्ञा पाळनाला. आणि जोपर्यंत हे मन, ही चित्तवृत्ती आपल्यामध्ये येत नाही, आपण ख्रिस्ताला फॉलो करू शकत नाही, आपण शिष्य बनवू शकत नाही. तिसरा मनुष्य त्याच्याकडे आला. 61 वचन, आणखी एकाने त्याला म्हटले. तिसरा मनुष्य मला तो म्हटला प्रभूजी मी आपल्या मागे येईन, आय वॉन्ट टू फॉलो यू. प्रभूजी मी आपल्या मागे येईन, परंतु पहिल्याने मला आपल्या घरातल्या मंडळीचा निरोप घेऊ द्या. अर्थात अजूनही त्याचं मन, ह्या व्यक्तीचं पण मन आपल्या घरच्या मंडळीकडे आहे, घरच्या लोकांकडे आहे. असे लोक फेल होतात. येशू तिथंच त्यांना रिजेक्ट करतो. शरीराने जिवंत असतात, जीवन जगतात, पण रिजेक्ट केलेले लोक, नापसंत केलेले लोक असतात ते, आणि शिष्य बनण्याच्या लायक नाही. येशूने त्याला म्हटले, 62 वचन, येशूने त्याला म्हटले जो कोणी नांगराला हात घातल्यावर मागे पाहतो तो देवाच्या राज्यास उपयोगी नाही. तो देवाच्या राज्यास उपयोगी नाही. पहा, आपण आपल्यासाठी शिष्य बनण्याची टेस्ट आहे. ही टेस्ट कुठलीही असू शकते. शास्त्रवचन सांगतं इब्री 10:25 मध्ये की तू इब्री 10:25 मध्ये वचन असं सांगतं, पाऊल बोलतो की कित्येकांनी आपलं एकत्र मिळणं सोडून दिलं. मी माझ्या संदेशाच्या आजच्या शेवटच्या वचनामध्ये येतो. 10:25 मध्ये वचन सांगतं आपण कित्येकांच्या चालीप्रमाणे आपले एकत्र मिळणे सोडू नये. प्रेषित पाऊलाची ही आज्ञा आहे. कित्येकांच्या चालीप्रमाणे. कित्येकांची चाल कशी असते? फॅमिली रिलेटिव्ह आले, मीटिंग बुडवा. फॅमिली रिलेटिव्ह साठी मीटिंग बुडवा. आणि जर पण ब्रदर आम्ही फेसबुकवर तुमचा मेसेज आहे आम्ही नंतर ऐकू शकू, नाही, मग तुमची सवय मोडली. चर्चला उपस्थित राहण्याची सवय मोडली. तुम्ही चर्चच्या बाबतीत पण असंच म्हणताल का? जे आता सध्या ऑनलाईन व्हर्च्युअल सर्व्हिसमध्ये उपस्थित आहेत ते साबित करतात की जरी फेसबुक नंतर हा संदेश सापडेल तरी आम्हाला आमची सवय मोडायची नाही, एकत्रित येण्याची. आपण व्हर्च्युअल सर्व्हिसच्या माध्यमातून आजही एकत्र येत आहोत. तुम्ही माझं ऐकत आहात, मी तुमच्याशी बोलत आहे. आणि म्हणून मग तो म्हणतो कित्येकांनी आपण कित्येकांच्या चालीप्रमाणे आपले एकत्र मिळणे सोडू नये, तर एकमेकास बोध करावा आणि तो दिवस जवळ येत आहे हे तुम्ही पाहता म्हणून विशेष करून करावा. प्रेषित पाऊलाने मंडळीतल्या लोकांना ही आज्ञा केलेली आहे. पाऊल म्हणतो जसा मी ख्रिस्ताचा अनुकारी आहे तसे तुम्ही माझे अनुकरण करणारे व्हा. पाऊलाने सगळं काही सोडलं, शिष्यांनी सगळं काही सोडलं, घरदार सोडलं आणि ते येशूच्या मागं आले. या ठिकाणी वचन सांगतं शिष्यांनी सगळं काही सोडलं. वचन असं सांगतं, मला असं वाटतं लूक 18 अध्याय 28 वचन, लूक 18 आणि 28 वचन. शिष्य म्हणाले, तेव्हा पेत्र म्हणाला पहा आम्ही आपले घरदार सोडून आपल्या मागे आपल्याला अनुसरलो आहे. त्यांनी सगळं काय सोडून दिलं. शिष्यांनी आणि पाऊलाने सर्व गोष्टींचा त्याग केला. त्यागाशिवाय तुम्ही ख्रिस्ताला फॉलो करू शकत नाही. त्याग केल्याशिवाय, माझं विधान महत्वाचं आहे, जीवनामध्ये त्याग केल्याशिवाय, काही गोष्टींचा त्याग केल्याशिवाय तुम्ही शिष्य बनू शकत नाही.
प्रॉब्लेम काय, आपल्या जीवनामध्ये सगळ्या गोष्टी तशाच आहेत आणि आपण ख्रिस्ताला फॉलो करू इच्छितो, तर आपण शिष्य कधीच बनू शकणार नाही. शिष्याने सगळं काही सोडलं ख्रिस्तासाठी. आपले नातेवाईक सोडले, आपलं घरदार सोडलं, आपले लेकरं बाळ, आपली पत्नी, सर्व गोष्टी सोडून ते येशू बरोबर बाहेर पडले. कारण का देवाच्या कार्याला त्यांनी महत्वाचं स्थान दिलं. आपल्यासाठी काय महत्वाचं आहे? फॅमिली, रिलेटिव्ह. पण ब्रदर विश्वास, तुम्हाला माहित नाही हे महत्वाचं कारण आहे, तुम्ही कोणाला सांगता? तुम्ही वचनाच्या आड लागता का? तुम्ही ते वचन कसं काय पूर्ण केलं? इब्री 10:25 ज्यावेळेस तुम्ही मीटिंग बुडवली, इब्री 10:25 वचन तुम्ही मोडलं, कारण तुम्ही सिद्ध केलं की तुमच्यासाठी काहीतरी इम्पॉर्टंट वेगळं आहे, काहीतरी इम्पॉर्टंट वेगळं आहे. शिष्यच्या टेस्टमध्ये फेल होतो आपण. परमेश्वर आपली टेस्ट घेतो. प्रभू येशू अक्षरशः तुमच्या डोळ्यासमोर येणार नाही आणि टेस्ट घेणार नाही, तो अशा रीतीने टेस्ट घेतो. आपल्यासाठी काय महत्वाचं आहे? ख्रिस्ती जीवन हे त्यागमय जीवन आहे. व्हॉट इज द कॉस्ट ऑफ फॉलोइंग ख्राइस्ट? ख्रिस्ताला अनुसरण्याची कोणती किंमत मोजावी लागेल हे आपल्यापैकी कोणालाच अजून माहिती नाही. तेच मी आता बोलत आहे, कदाचित पुढच्या मीटिंग मध्ये पण बोलल. ख्रिस्ताला अनुसरण्याची कोणती किंमत मोजावी लागते हे आपल्याला काहीच माहिती नाही, म्हणून आपण जेथे आहोत तेथेच आहोत. मग आपण वाढणार कधी? आपण पुढे जाणार कधी? आणि आपण शिष्य बनणार कधी? ब्रदर्स अँड सिस्टर्स, कधीच आपले फॅमिली, रिलेटिव्ह आपल्यासाठी खेचणारं जाळं तयार करून घेऊ नका. ख्रिस्ताला फॉलो करायचं असेल त्या सगळ्या गोष्टींना तुम्हाला डावलावा लागल, या सगळ्या गोष्टींना तुम्हाला सोडून द्यावा लागल आणि फक्त ख्रिस्ताला आणि ख्रिस्तालाच फॉलो करावा लागल. पण विश्वास, आमचे मार्ग कसे मोकळे होणार मग? तुमचे मार्ग मोकळे करणं तुमच्या रिलेटिव्हच्या हातात नाही. तुमचे मार्ग मोकळे करणं परमेश्वराच्या हातात आहे. माझं विधान पटलं? तुमचे मार्ग मोकळे करणं तुमच्या रिलेटिव्हच्या हातात नाही, नातेवाईकांच्या हातात नाही. तुमचे मार्ग मोकळे करणं परमेश्वराच्या हातात आहे. तुम्हाला पटायला पाहिजे विधान. जर त्यानेच वरून दरवाजे लॉक केले तर तुम्ही कुठेही जा, मार्ग मोकळा होणार नाही. पण त्याने दरवाजे जर वरून उघडले तर तुम्हाला कुठेही न जाता दरवाजे खुले होतील. आमेन. देवाच्या नावाला धन्यवाद देतो. मी ह्या संदेशामध्ये आहे, मी तुम्हाला शिकवत आहे द कॉस्ट ऑफ फॉलोइंग ख्राइस्ट. संदेशाला तुम्ही नाव देऊ शकता शिष्यत्वाची किंमत. संदेशाला नाव देऊ शकता शिष्यत्वाची किंमत. द कॉस्ट ऑफ डिसायपलशिप. द कॉस्ट ऑफ डिसायपलशिप. कुठली किंमत मोजावी लागणार आहे? आपल्याला मोजावी लागेल जर आपल्याला शिष्य बनायचं असेल तर. जोपर्यंत आपण ती किंमत मोजून देत नाही तोपर्यंत आपण शिष्य बनवू शकत नाही. आमेन. देवाच्या नावाला धन्यवाद देतो आजच्या संधीबद्दल. मला तरी वाटतं मी खूप कमी बोललो असं मला फिलिंग होत आहे. खूप कमी बोललो असं वाटतंय, पण संदेश हा खूप महत्वाचा आहे आपल्या जीवनासाठी. ब्रदर्स अँड सिस्टर, हा संदेश आपल्याला मार्ग दाखवेल. हा संदेश आपल्याला दाखवेल की आपण किती उणे आहोत. जर का ख्रिस्त अक्षरशः आपल्याला आला, जर आपली परीक्षा त्याने एखाद्या गोष्टीमध्ये पाहिली तर आपण पास होऊ का? कुठलीही परीक्षा तो पाहिल. जर तुम्ही त्यागमय जीवन जगत नाही, जर आपण स्वार्थी आहोत, स्वार्थासाठी येशूकडे आलेलो आहोत, तर आपण शिष्य कधीच बनू शकत नाही. परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करो. देवाच्या नामाला धन्यवाद देऊया. देवाने आपल्यासाठी आजचा हा विषय आणला, हा संदेश आणला, शिष्यत्वाची किंमत. संदेशाचं नाव द कॉस्ट ऑफ डिसायपलशिप. द कॉस्ट ऑफ डिसायपलशिप. द कॉस्ट टू बिकम अ डिसायपल. शिष्य बनण्यासाठी किंमत मोजावी लागते. हे विधान निर्विवाद सत्य आहे. काळ्या दगडावरची रेष म्हणतात त्याला. जर तुम्ही किंमत मोजून देत नाही जीवनामध्ये तर आपण शिष्य बनवू शकत नाही. परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद करो या वचनांच्या द्वारा.
निश्चित माझा विश्वास आहे की परमेश्वर या संदेशांच्या द्वारा आपल्याला आशीर्वादित करेल. आजचा संदेश परमेश्वराने पुढे ढकलावा, आणखीन पुढे घेऊन जावं, यासाठी की अनेक गोष्टी आपल्याला कळाव्यात. वचनामध्ये काय लिहिलेलं आहे आणि त्याला आपल्याकडून कशाची अपेक्षा आहे. परमेश्वर तुम्हाला सर्वांना आशीर्वाद करो. माझ्यासाठी आणि माझ्यासाठी, माझ्या फॅमिलीसाठी तुम्ही प्रार्थना करीत आहात. थँक्यू व्हेरी मच. आभार मानतो मी तुमचे. आणखीन प्रार्थना करीत राहा. चर्चमधल्या लोकांसाठी प्रार्थना करा, जे आजारी आहेत आपल्यामध्ये त्यांच्यासाठी प्रार्थना करा. आणि आजही मी रिक्वेस्ट ठेवू इच्छितो ब्रदर अनिल भालेराव आणि ब्रदर सिस्टर पुष्पा यांच्यासाठी प्रार्थना करा. अनिल भालेराव आणि त्यांच्या वडिलांसाठी प्रार्थना करा. त्यांना बरं वाटतंय. तुमच्या सर्वांच्या त्यांनी आभार मानलेले आहेत आणि तुमच्या प्रार्थनेमुळं त्यांना आरोग्य मिळालेलं आहे. सिस्टर पुष्पालाही आरोग्य मिळालेलं आहे. परंतु निश्चित त्यांनी देवाच्या गौरवासाठी उठून उभं राहावं आता. आणि त्यांनी आपल्या कृत्यांच्या द्वारा, शब्दांच्या द्वाराच केवळ नव्हे तर कृत्यांच्या द्वारा देवाचं गौरव करावं, अशी परमेश्वराला त्यांच्याकडून अपेक्षा आहे. म्हणून त्यांच्यासाठी पण प्रार्थना करा. आपल्या चर्चमध्ये आपले भाऊ बहीण जे कोणी आहेत, ज्यांना गरज आहे आपल्या प्रार्थनांची, त्यांच्यासाठी प्रार्थनेचं ओझं बाळगा. आज त्यांना गरज आहे तुमच्या प्रार्थनांची, उद्या कदाचित तुम्हाला गरज पडू शकेल त्यांच्या प्रार्थनांची. म्हणून त्यांच्यासाठी तशीच प्रार्थना करा जशी तुमची इच्छा आहे की दुसऱ्यांनी तुमच्यासाठी प्रार्थना करावी. ओके. परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करो. या सुंदर संदेशाबद्दल मी देवाचे आभार मानतो. मला त्याने सहाय्य केलं म्हणून मी देवाचे आभार मानतो. आपण शेवटची प्रार्थना करूया. धन्यवाद असो परमेश्वर पित्या, गौरव आणि गौरव असो परमेश्वरा आजच्या सुंदरशा समयाबद्दल. परमेश्वरा खरोखर परमेश्वरा आमच्यामधल्या उणिवा तू आम्हाला दाखवतोस, आमच्यामधले दोष तू आम्हाला दाखवतोस. खरोखर परमेश्वरा हे संदेशांचे भांडार तू आमच्यासाठी उघडीत आहेस. आणि खरोखर परमेश्वरा आणखीन हे भांडार उघड, आम्हाला आणखीन तू बोल परमेश्वरा, आमच्यासाठी तू आणखीन बोल परमेश्वरा, यासाठी की आमच्या चुका आम्हाला दिसून याव्यात, आमचे दोष आम्हाला दिसून यावेत आणि या चुकांतून आम्ही बाहेर पडावं आणि तुला आवडणारं असं जीवन जगावं. आम्ही शिष्य बनण्यास पात्र असावं. म्हणून परमेश्वरा तू आम्हाला मार्ग दाखव प्रभू. तुला जसं पाहिजे तसं तू आम्हाला बनव परमेश्वरा. खरोखर परमेश्वरा आज जर आम्हाला तू तराजूमध्ये तोललंस तर निश्चित परमेश्वरा आम्ही उणे भरू परमेश्वरा. तुला जसं पाहिजे तसं आम्ही बनलेलो नाहीत आणि बनू शकत नाही परमेश्वरा. हे माझे प्रिय बाप्पा करू बाप्पा, पण जर तुझी कृपा तू आम्हाला पुरवलीस, जर आम्ही आमची इच्छा दर्शवली, जर आम्ही आमच्या मनाचा निश्चय केला आणि जर स्वपणाचा त्याग केला तर निश्चित परमेश्वर आम्ही शिष्य बनू शकू. हे प्रभू आम्हा सर्वांना तू मदत कर परमेश्वरा. यासाठी तुला जे पाहिजे ते आमच्या जीवनातून आम्ही तुला सादर करावं. हे प्रभू आज परमेश्वरा प्रत्येकाच्या अंतःकरणात स्पर्श केलास प्रभू. परमेश्वरा कृपा संदेशाच्या द्वारे तू आमच्याशी बोललास प्रभू. वचन ऐकणाऱ्या प्रत्येकावर बाप्पा तुझ्या वचनांचा परिणाम होऊ दे बाप्पा. यासाठी शिष्य बनण्यासाठी त्यांनी प्रयत्न करावा प्रभू. तू मला मदत केलीस प्रभू. तू माझ्या मुखात शब्द घातलेस याबद्दल तुझे आभार मानतो. मला लिंक दिलीस याबद्दल तुझे आभार मानतो. येथून पुढचा वेळ तुझ्या स्वाधीन घे परमेश्वरा. प्रभू आमच्यामध्ये जे आजारी आहेत त्यांच्यासाठी प्रार्थना करतो परमेश्वरा. अनिल चे वडील बाप्पा यांना तू आरोग्य दिलंस म्हणून सर्व गौरव आम्ही तुला देतो प्रभू. तू आमच्या प्रार्थना ऐकणारा तू देव आहेस परमेश्वरा. हे प्रभू आणखीन हे परमेश्वरा त्यांच्या कुटुंबावर आणि त्यांच्यावर आणि त्यांच्या कुटुंबावर आपल्या कृपेचा हात तू असाच ठेव परमेश्वरा. त्याचप्रमाणे बाप्पा चर्चमधले लोक जे तुझ्या कृपेच्या अपेक्षेमध्ये जगत आहेत बाप्पा, त्या प्रत्येकावर तू आपली कृपा कर परमेश्वरा. ज्यांना आरोग्याची गरज आहे परमेश्वरा त्यांना तू आरोग्य दे येशूच्या नामामध्ये परमेश्वरा. त्यांची तू प्रार्थना ऐक परमेश्वरा. त्यांच्या मनातली वाणी तू ऐक. हे प्रभू त्यांच्या गरजा तू ख्रिस्त येशूमध्ये भागव. हे प्रभू त्यांचे आजार पण दूर कर येशूच्या नामामध्ये परमेश्वरा. अशी विनंती मी तुला करतो प्रभू. सिस्टर पुष्पाला तू संपूर्ण शारीरिक आरोग्य दे बाप्पा. तुझ्या गौरवासाठी प्रभू या मातेला पुन्हा एकदा उभं कर परमेश्वरा. सर्व दोऱ्या तुझ्या हातामध्ये परमेश्वरा. हे प्रभू कृपा आजपर्यंत तू आम्हाला सांभाळस, आमच्या सर्वांना सांभाळस या करोना व्हायरसच्या महामारीपासून. इथून पुढेही तू आम्हाला सांभाळतो. आमच्याबरोबर राहा. तुझ्या वचनांचं पालन करणारं जीवन आम्हा प्रत्येकाला दे अशी विनंती मी तुला करतो. इथून पुढचा वेळ तुझ्या स्वाधीन घे प्रभू. तुम्हाला मदत झालास